कुठे कधी हरवले कसे कोण जाणे, सुचितले त्यांच्या गाणे. मुभाच्या मनाला पडे घोर आता, उखाणे कसे सोडवावे, कसे वागणे कळ्यांचे फुलाची. कधी वाढले हे दुरावे, कळे ना जुरे बाग आता. सुनी सुनी सारी का कळे नाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. का कळे नाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. अवखळ वेळी किलबिल सारी, उगीच मनाला हुर हुर लावी. सांजेला होई जीव हळवारे, जे झाले गेले विसरून सारे. हा वेडा बरा सांगे अरे अंगणी पुन्हा, का कळे नाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. का कळे नाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. पक्षी सुस्वरे आळविती, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. येणे सुखे रुचे एकांताचा वास, येणे सुखे रुचे एकांताचा वास. नाही गुण दोष अंगा येत, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. कुमंडलू देह उपचारा, कंथा कुमंडलू देह उपचारा. जाणवी तो वारा अवसरू, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. हरिकथा भोजन परवडी विस्तार,
हरिकथा भोजन परवडी विस्तार हरिकथा करोनी प्रकार सेवो रुचि करोनी प्रकार सेवो रुचि करोनी प्रकार सेवो रुचि तुका म्हणे होय मनासी संवाद तुका म्हणे होय मनासी संवाद आपुलाची वाद आपणासी वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षी सुस्वरे आळविती वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे यारा यारा फ्रेंडशिपचा खेळ सारा यारा 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 फ्रेंडशिपचा खेळ सारा येडे तळ कधी उन्हाट मस्ती जरी जागरण तरी न सुस्ती यारी ओके मग सरी बरस दिल फुल दिल फ्रेंडशिपच्या बागा भले असे मोठी खिशा असे खिडकी तरी कधी कोणा लागे न तडकी यार असो छोरा या गोरी लडकी दिलात हक्काची जागा अर्ध्या महाराष्ट्रातली जन्मतारीख कारण त्या काळामध्ये शिक्षणाच्या बाबतीत खूपच मागासलेपण होतं ग्रामीण भागामध्ये त्याच्या अगोदर जर बघितली तर शिक्षणाची किंवा शिकण्याची जी धारणा होती एक विशिष्ट समाजाकडे त्याची मक्तेदारी असल्यामुळं ग्रामीण भागात राहणारा खेड्यापाड्यात राहणारा जो कुणबी वर्ग होता शेतकरी वर्ग होता याच्याकडे शिक्षण कमी होतं शाळा आल्या हळूहळू शाळा येत गेल्या शिक्षण जो शिकलेला आहे तो त्या गावामध्ये शिकवण्यासाठी जेव्हा आला तेव्हा मुलं जमा करून शाळेत घेतली जायची मुलांना बळजबरीनं शाळेत पाठवलं जायचं कारण आम्ही शेतकरी कुटुंब नको बाबा तिकडे पाठवायलाच नको अशी जी मुलं बळजबरीनं त्या गुरुजीने एकत्रित मुलांना करायचं एक शाळा बांधली जायची आणि त्या शाळेमध्ये मुलांना शिकवण्यासाठी एक गुरुजीची नेमणूक केली जायची तो काळ होता ज्यावेळेस वपा मफा सारख्या परीक्षा घेतल्या जायच्या व्हर्नाक्युलर फायनल वगैरे या परीक्षा असायच्या आता त्या काळामध्ये जेव्हा मुलं शाळेत यायचे तेव्हा वडिलांना जर विचारलं का तुमच्या मुलाचं नाव काय आहे त्र्यंबक पाटील कटल्यांना जर विचारलं की हे परसरामचं नाव काय आहे किंवा भीमाजी पाटील चतुरांना विचारलं का रे भारतचं नाव काय त्याचं वय काय तर ते नाव सांगायचे का बा आम्ही याला हे नाव ठेवले आम्ही याला ते नाव ठेवले त्याच्या बापाचं नाव गुरुजी लिहून घ्यायचे सगळं लिहायचे आणि गुरुजी विचारायचे अरे याचा जन्म कधी झाला तर आमच्याकडे जन्म सांगण्याच्या पद्धती फार जुन्या आहेत म्हणजे माझ्या सुद्धा जन्माच्या बाबतीत मुक्ताबाई मी माझ्या आईला विचारलं का अगं मी कधी जन्माला आलो तर ती म्हणली बाबा पुढं पोळा होता बरं पण मग वेळ तर सांग काही नाही दिवस मावळायला चालला होता
मग मावळला होता का माहित नाही, चालला होता म्हणजे नेमका कुठवर आला होता ते पण सांगता येत नाही, पण दिवस मावळायला चालला होता. ही आमची जन्माच्या वेळा आहेत, हे आमचे जन्माचे काळ आहेत. कुठेतरी एखादा सण पुढे असतो 8-10 दिवसावर, किंवा कुठेतरी मागे असतो, किंवा होऊन गेलेला असतो. तो सण झाल्यानंतर तू झाला, असे आम्हाला आमच्या आईकडनं मिळालेलं. का तर आई अशिक्षित असायची, पण तिला सण वार लक्षात असायचे का तो सण होता. मग कोणत्या वारी जन्माला आलो ते वारही तिला सांगता येत नव्हते. अशा अवस्थेमध्ये जेव्हा आम्ही शाळेत जायचं ना, तेव्हा शाळेतल्या शिक्षकाला प्रश्न पडायचा का आता याची जन्मतारीख नेमकी मी टाकू काय, पोळा कोणत्या त्या साली, म्हणजे ते पोरगं जर 4-5 वर्षाचा असताना शाळेत आणलं असेल, हा पोळ्याच्या दिवशी झाला तर त्या 5 वर्षापूर्वी पोळा कोणत्या वारी होता हे मास्तरला बघावं लागायचं. यापेक्षा तो अंदाजी टाकून द्यायचा का 1 जून, त्या काळात जूनमध्ये 1 जून ही तारीख त्या मुलाची जन्मतारीख टाकली जायची. मला सांगा, अशी 1 जून जी अंदाजी टाकलेली तारीख आहे, त्या मुलाचा जन्म कदाचित त्याच्या आधी 3 महिने झालेला असत, किंवा त्या जून महिन्यानंतरही झालेला असत, तरी त्या जून महिन्याच्या कालखंडामध्ये जन्माला आलेले तुम्ही आम्ही सगळे बसलेले. मुक्ताबाई, तुमच्या लग्नाच्या वेळेस त्या ब्राह्मणाकडे गेले होते का तुम्ही? का चला ही जन्मतारीख आहे, जरा आपण मुहूर्त बघून घेऊ, त्याचे गुण पत्रिका वगैरे बघू? अजिबात नाही. का? तारीखच खोटी आहे. आणि अशा खोट्या तारखा असलेले जे काही विद्यार्थी आज महाराष्ट्रामध्ये आहेत, अशा सगळ्या विद्यार्थ्यांचे विवाह झालेले, म्हणजे त्यांच्या विवाहांमध्ये कुठलाही ग्रह आडवा आलेला दिसत नाही. त्यांच्या विवाहामध्ये कुठे दोष असे आढळलेले नाहीत, कुठे गुणपत्रिका अशा चुकीच्या झालेल्या नाहीत. त्यांचे सगळ्यांचे विवाह झालेले आहेत. परंतु 1 जूनला ज्यांचे विवाह झाले त्यांना झालेल्या मुलांच्या बाबतीत तेच आईबाप आपल्या पत्रिका ब्राह्मणाकडे घेऊन पळताना दिसत आहेत. का चला 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 माझ्या मुलाची पत्रिका बघू द्या, माझ्या मुलं. अरे स्वतःहून अनुभव घ्या ना, का माझा जन्म कधी झाला मलाच माहित नाही, माझ्या जन्माची वेळ सुद्धा माझ्या आईवडिलांना निसंदिग्ध आहे, ती नीटपणे माहीत नाही. आणि अशा वेळेस आमची पत्रिका घेऊन आम्ही ब्राह्मणाकडे जातो मुलाची. का? तर हे त्यानंतरचा काळ येतो, 20-25 वर्षाचा मुलं बाळ होतात, ते मुलं शिकतात, मग थोडंसं शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल होतो, थोडीशी जाणीव होते का मुलांच्या जन्मतारखा नोंदवल्या गेल्या पाहिजे. मग त्या नोंदवल्या गेल्या, त्यांची वेळ नोंदवली गेली, हे सगळं नोंदवल्या गेल्यामुळे आम्ही जातो कुठे घेऊन पत्रिका? ब्राह्मणाकडे जातो. आणि मग त्या पत्रिकेनुसार ब्राह्मण ते सगळे गुण ग्रह सगळे एकत्र करत असताना घडतं काय, का चांगल्या वेळी समोर मिळतोय, चांगली मुलगी समोर मिळते, चांगला संबंध समोर मिळतोय, पण गुण कुठेतरी कमी येतात, किंवा मग मृत्यू षडाष्टक योग येतं, काहीतरी एखादा योग येतो आणि आमचा संबंध दुरावतो. मग मला सांगा, पहिले जुने जे लोक होते ते आनंदित होते की नाही? पहिले जुने जे लोक होते ते चांगले होते की नाही? त्यांना समजत होतं का अरे हे बरोबर नाहीये. जेव्हा मी जन्माला आलो तेव्हा आलो, या पृथ्वीवर मी आलो तो आलो, त्याला तारीख आणि वेळेची आवश्यकता नाही ना. मी ज्या कारणासाठी आलो, परमात्म्याने मला ज्या कारणासाठी इथं खाली पाठवलंय ते कारण एकमेव आहे का मी इथे येऊन प्रजनन करायचं आहे, प्रजनन केल्यानंतर समाजाला आनंद द्यायचा आहे. आणि या निसर्गामध्ये परमात्म्याने जे जे निर्माण करून ठेवलेले आहेत ना, त्या प्रत्येक गोष्टी या माझ्यासाठी आहे या समजून मी त्याचा उपभोग घ्यायचा आहे. या कारणासाठी जर आमचा जन्म झालेला असेल तर मग आम्ही कारण नसताना चिकित्सक पद्धतीकडे का चाललो, याचं खऱ्या अर्थानं मूल्यमापन करणं म्हणजे आजच्या कार्यक्रमाचं हे उद्दिष्ट असेल असं मला वाटतं. कारण ही सगळी मंडळी अगदी म्हणजे मगर गुरुजी आलेले आहेत ना इथं, गेले कुठे? फेटा बांधले गेली. बर, म्हणजे गुरुजी सुद्धा बघा मालेगावरून इथपर्यंत आले एवढ्या दिवस. त्यांचं वय म्हणजे ही जर 63 वर्षाची मुलं आहे तर त्यांच्या वयामध्ये 25 वर्ष टाका गुरुजींचे, म्हणजे आज 88 वर्षापर्यंत गुरुजींचं वय आहे. धडधाकट आहे, व्यवस्थित आहे, उत्तम आहेत. जुनं आरोग्य उत्तम असण्याची कारणही तशीच होती काही ही मुलं मुक्त हवेमध्ये खेळत होती, हवा सुंदर होती. तुमच्या मिठसागऱ्यामधलं जर बघा तर वेशीमधूनच सगळ्यांचं येणं जाणं होतं त्या काळामध्ये. म्हणजे इथं फारसं पडीत होतं, हे नंतर आपण विकसित केलेले, पण हे पडीत होतं. गावामध्ये जाण्याचे सुंदर रस्ते होते, बैलगाड्या गावामध्ये जायच्या, बैलगाड्यांनी प्रत्येकाचे घरं कसे असे दगडाचे चिरे बांधलेले असायचे. त्या काळातल्या शाळा अशा दगडी असायच्या, दगडी शाळा उंच पद्धतीने बांधलेल्या असायच्या. आता नवीन पद्धतीच्या डोम आणि नवीन पद्धतीच्या स्लॅब शाळा आलेल्या आहेत. शाळा जेवढी उंच असेल, हवेशीर असेल, तेवढं मुलांनाही बरं वाटायचं. आणि एक शिस्तीचा काळ त्या काळामध्ये असायचा. काही मुक्त हवेमधलं प्रवास, मुक्त आहार,
अतिशय चांगल्या पद्धतीचा आहार, त्यामुळं आजपर्यंत आमचं आरोग्य टिकून राहिलं. याचं एकमेव कारण जर असेल ही तर त्यावेळची व्यवस्था होती. आणि मग अशा व्यवस्थेमध्ये जेव्हा आम्ही लहानचे मोठे होत गेलो ना, तर आम्ही जसं वर्तन करत आलो, आम्ही जसा आहार घेत आलो, आम्ही जशी निद्रा घेत आलो, आम्ही जशा पद्धतीनं वागत आलो, ती पद्धत आम्ही आमच्या मुलांना पुढे दिली आहे का? दिलेली जर नसल तर याचा अर्थ आम्ही कुठेतरी चुकतोय का? आम्ही मुलांना, आता बघा तुम्ही आताच्या नवीन मम्मी जर बघितल्या ना, मम्मी या इंग्रजी शब्दाचा अर्थ होतो शव म्हणजे प्रेत. आताच्या मम्मी जर बघितल्या ना, आम्ही सगळे मुलं, म्हणजे अगदी विमलबाई तुम्ही आईला काय म्हणत होते हो? ब म्हणत असतील ना, आई ग म्हणत असतील. म्हणजे हे जर आम्ही ब संस्कृतीचे लोक होतो. बापाला पप्पा कधी त्या काळात म्हणालोच नाही, चुकूनही म्हणालो नाही. दादा म्हणालो, बाबा म्हणालो, पण पप्पा आम्ही त्या काळात कधीच म्हणालो नाही. म्हणजे आम्हाला आमच्या संस्कृती टिकवण्याचा संस्कार जो होता ना, हा वारसा आम्हाला आमच्या वाडवडिलांपासून परंपरागत चालत आलेला होता. आणि तो वारसा आम्ही का पुढे टिकवू शकलो नाही? परिवर्तन आमच्यामध्ये का झालं? नवसंस्कृतीचं सगळं स्वीकारत असताना आम्ही त्यातलं गाळून का घेतलं नाही? आम्ही सगळं स्वीकारलं, पण हे स्वीकारत असताना आम्ही ते गाळायला हवं होतं की कमीत कमी आम्ही मुलांवर काय संस्कार दिला पाहिजे, आम्ही मुलांना आईवडिलांना हाक मारण्याचं काय धोरण ठेवलं पाहिजे, आम्ही आईला आई का म्हणत नाही, मम्मी का म्हणायला लागलो, आम्ही पाश्चिमात्य संस्कृतीचं सगळं स्वीकारतो. आमची संस्कृती एवढी उच्च असताना, आमचा संस्कृतीतल्या ऋषीमुनींचा विचार इतका चांगला असताना सुद्धा तो आम्ही रासाकडे का नेला, याचं खऱ्या अर्थानं चिंतन केलं पाहिजे. कारण गुरु ही व्यवस्था जी आहे, ही व्यवस्था आम्हाला आमच्या जीवनाचं मार्गदर्शन तत्व देत असते. म्हणून माऊली म्हणाले की गुरु तेच ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन. 13व्या अध्यायामध्ये माऊलींनी गुरु ह्या प्रकरणासाठी जवळपास 60-70 ओव्या खर्ची घातल्या केवळ गुरुचं वर्णन. गुरु कशा पद्धतीने आहे, गुरु कसा असावा, गुरु का असावा, गुरुचं वैशिष्ट्य काय आहे, गुरुची स्वभाव काय आहे, या सगळ्या गोष्टींचं वर्णन माऊलींनी इतकं सुंदर केलं की शास्त्राने त्यामध्ये गुरूंचे 12 प्रकार निश्चित केले. का गुरु कशा कशा प्रकारचे असतात. आमच्या जीवनामध्ये आम्हाला जे गुरु प्राप्त झाले, आमच्या गुरूंची आम्हाला इतकी भीती असायची का शाळेतला एखादा शिक्षक, इथं समोर तुमची पूर्वी शाळा होती, दगडाची शाळा, आणि या शाळेमध्ये मुलं वेशेतून येताना इकडे तिकडे जर गेले, इथं पाण्याच्या काळामध्ये मला वाटतं त्या खडकाच्या परिसरात पोरं तुम्ही सगळे आंघोळीला जात होते तिकडे. मग गुरुजीने जर एखाद्या मुलाला बघितलं तर ते पोरगं थांबत होतं का? गुरुजीला बघितल्यानंतर मुलगा थांबत नव्हतं. एवढा गुरुजींचा गावात धाक असायचा. म्हणजे गुरुजी एक त्या गावातला शिकलेला माणूस असल्यामुळं कोणाचंही जरी पत्र आलं तर ते गुरुजीकडे वाचायला जायचं. गुरुजी एवढं पत्र वाचून द्या, गुरुजी तार आली तर वाचून द्या, त्याचा अर्थ काय ते सांगा. कोणाला पत्र लिहायचं असतं तर गुरुजी पत्र लिहून द्यायचे. असा गुरुजीचा त्या गावातल्या सगळ्या समाज घटकाशी अतिशय चांगल्या पद्धतीनं संबंध होता. त्यामुळे सगळ्या गोष्टींमध्ये गुरुजींचा सहभाग असायचा. परिणाम काय झाला का आम्हाला त्या गुरुजींबद्दलची भीती आणि धाक निर्माण राहील. मुलं गोट्या खेळत असले, जर तेवढ्यात कोणीतरी म्हटलं अरे गुरुजी आले रे, तर मुलं गोट्या टाकून पळून जात होते. विटीदांडू खेळत असले तरी पळून जात होते. म्हणजे हे नैसर्गिक खेळ आज नवीन मुलांना खेळायला मिळतात का? ऑलिम्पिक खेळांच्या धर्तीवर जे नवनवीन खेळांचं संशोधन केलेलं आहे, हे प्रगत केलेलं शिक्षणाचं संशोधन, त्यामध्ये वापरण्यात जाणारा वेळ किंवा इतर होणारा खर्च हे महागडं झालेलं आहे. पण नैसर्गिक खेळ जे होते, जे कृष्णाने त्याच्या सगळ्या मित्र सवंगड्यांबरोबर खेळले गेलेले, त्याच खेळांचं कन्व्हर्शन आमच्याकडे पुढे होत आलं होतं. लिंगोरी किंवा सायकलीचं चाक जर असतं, चाकोरी जर असते, बैलगाडीच्या चाकाला ती बसवलेली असते, काय म्हणतो आपण तिला, कडी बसवलेली असती. त्या कडीला एक गज लावून तिची चाकोरी खेळण्याचा जो प्रकार होता. भोवरा बनवायचा, आम्ही सुताराच्या नेहावर जाऊन भोवरा बनवायचं, त्याला सुतळी वळून घ्यायची आई वडिलांकडे, किंवा मुलं असे मांडीवर आमचे वडील सुतळी अशी वळून देत होते. जुन्या माणसांना ते त्या जनावरांचे दावे बनवणं वगैरे हे सगळं असं मांडीवर बनवले जायचे. त्याचे पिळं वगैरे देणं, अशी त्या भोवऱ्याची दोरी बनवली जायची. ते आम्ही भोवरा खोकड खेळणे हा प्रकार म्हणायचो त्याला. किंवा हे जे खेळ होते, विटी दांडू सारखे खेळ होते, हे खेळ आता आहे का निसर्गता तुम्हाला दिसता का मुलांमध्ये खेळताना? आता ते का नाही आहेत? याचं कारण ते खेळायलाच मुलांना आम्ही जाऊ देत नाही. आम्ही मुलांना वारंवार विरोध करतो, का रे जाऊ नको खेळायला. कशासाठी जातो? बाहेर गाळे, खेळे, धुळे, जाऊ नको. आम्ही त्या मुलांना जाऊ देत नाही. पण आम्ही पूर्वी जे काही मुलं खेळलेलो आहोत, जे आज 1,763 जी मुलं आहेत, ती बघा आरोग्य संपन्न असायचं कारण काय? त्या काळात पाऊस झाला, चिखल झाला तर आम्ही चिखलात खेळायचो.
तो चिखल म्हणजे आज विज्ञानामध्ये आलेली एक थेरपी आहे, त्याला मड थेरपी असं म्हणतात. तिचे हजारो रुपये द्यावे लागतात. काय करतात ते, का ते गाळ घेतात, त्याच्यामध्ये शेण कालवतात, गोमित्र कालवतात आणि कापूर वगैरे टाकून तो सगळ्या देहाला लावायचं आणि उन्हामध्ये काही वेळ बसायचं, त्याला मड थेरपी म्हणतात. अरे या मड थेरपी आम्ही लहानपणीच घेतलेल्या आहेत ना. आमची आई, आत्ताची मम्मी मुलाला गाळात खेळू देत नाही, मुलाला धुळीत जाऊ देत नाही. म्हणजे याचा अर्थ जे काही आमच्या रोगप्रतिकारात्मक शक्तीची वाढ त्या काळात आमच्या आई वडिलांनी आमच्या देहामध्ये केली, त्याचा परिणाम काय झाला का आम्ही सुदृढ राहिलो, आरोग्य आमचं चांगलं राहिलं, रोगप्रतिकारात्मक शक्ती आमच्या देहामध्ये विकसित झाली. परिणाम आजपर्यंत त्या पिढ्या सुदृढपणे जगताना आम्हाला दिसत आहेत. पण नव्यानं आलेल्या कितीतरी पिढ्या अशा आहेत का ज्या काल अतिशय कमी काळ घेऊन सुद्धा त्या लवकर आमच्यातून निघून गेलेल्या डोळ्या देखत बरेच जणांनी पाहिलेले आहेत. का तर आमची अन्न साखळी बदलली, आमचं राहणीमान बदललं, आमचा सगळा आहार विहार बदलला आणि त्यामुळं आरोग्याची संकट आताच्या नव्या पिढीवर आली. याचं कारण आम्ही जुन्या जाणत्या लोकांचं जे मार्गदर्शन होतं ते नव्या पिढीनं अतिशिक्षणाचं ज्ञान घेतल्यामुळं त्यांना आम्ही कालबाह्य करायला लागलो. म्हणून गुरु जे आम्हाला प्राप्त झालेले आहेत त्या गुरूंनी वेळोवेळी मार्गदर्शन केलेत. शास्त्रामध्ये आम्हाला केवळ आणि केवळ 3च गुरु आम्हाला दिले, मातृ, पितृ आणि आम्हाला आचार्य. या 3 गुरूंनी आम्हाला जे ज्ञान दिलं त्या ज्ञानानुसार आज आम्ही समाजामध्ये जे कोणी आहोत ना त्याचं मूळ कारण हे फक्त 3च गुरु आहेत. त्यातले 12 जे गुरुचे प्रकार आम्हाला शास्त्रामध्ये आलेले आहेत ना, त्यातला पहिला गुरु होतो तो धातुवादी गुरु. धातुवादी गुरु म्हणजे खाण खोदणारा जसा एखादा पारखी असतो ना, तो खाण खोदतो. आमच्याकडे खाण खोदताना नेहमी आपण खाणीतले फक्त दगड काढत असतो, पण त्या दगडामध्ये सुद्धा काय असतं की कधी कधी त्या गुरुला म्हणजे जो धातुवादी गुरु असतो ती खाण शोधताना खाडीमध्ये हिरा पण सापडतो. आणि हिऱ्याची ओळख कशा कोणाला प्राप्त असते, ज्याला हिऱ्याचं ज्ञान आहे त्यालाच. हिऱ्याचं ज्ञान देण्याची व्यवस्था, हिऱ्यावर पैलू पाडण्याची व्यवस्था, धातूमधून हिरा शोधण्याची व्यवस्था ही केवळ गुरुच करू शकतो. म्हणून असा जो गुरु करतो ना त्याला शास्त्रामध्ये धातुवादी गुरु ही संज्ञा दिलेली आहे. आम्ही दगडच आहोत ना, शाळेत आम्ही दगडच आहोत. गुरुजी तिथं गेल्यानंतर, शाळेत गेल्यानंतर लहानपणी आम्हाला जे काही शिकवलं जायचं त्या शिक्षणाच्या माध्यमातून गुरुजी जर आम्हाला पाठा नाही आला तर शाळेमध्ये बघा मुलांना कान धरून पाढे घ्यायला लावायचे. एका बाजूला शाळेतले जर 10 मुलं असते तर 5 मुलं ह्या बाजूला, 5 मुलं ह्या बाजूला उभे केले जायचे भिंतीला टेकून. गुरुजी मधोमध असायचे आणि कान पकडा सगळेजण म्हणा, बे एक बे, बे दुने 4, असं एकाने एकाने म्हटलं का बसायचं आणि दुसऱ्याने म्हटलं का उभं राहायचं. अशा पद्धतीचे आमचे पाढे पाठ केले जायचे. आताचा कितीही मॅथमॅटिक्स मध्ये टॅलेंट असलेल्या पोराला विचारा की बाबा किती पाव 8, त्याला विचारा त्याला पावकी येते का नाही. त्या काळातल्या जुन्या माणसांच्या पावकी तोंडपाठ होत्या. त्या काळातल्या जुन्या माणसांचा 19चा पाढा तोंडपाठ होता. आज कॅल्क्युलेटर त्यांना कधी घ्यावं लागलं नाही का मला याचा इतका गुन्हे 19 गुणले 19 किती होतात मग कॅल्क्युलेटर करा असं त्या लोकांना करावं वाटलं नाही. का तर त्यांचे पाढे पाठ होते, त्यांच्या 12 खड्या पाठ होत्या, सुंदर असे व्याकरणाची त्यांची व्यवस्था होती. याचं मूळ कारण का गुरुजी बद्दलचा असलेला धाक होता. आता गुरुजी बद्दलचा धाकच राहिला नाही हो. म्हणजे एखाद्या गुरुजीने जर एखाद्याचा कान जर पकडला ना, का रे गृहपाठ केला नाही, शाळेत का आला नाही, तर ते पोरग घरी जाऊन सांगतं मम्मी मला गुरुजींनी आज माझा कान पकडला. का ती मम्मी गुरुजीकडे जाते, तुम्ही कशाला माझ्या बाळाचा कान पकडलं, त्याला कान दुखायला लागला ना त्याचा. म्हणजे तो गुरुजी तिथून पुढे विचार करतो का नको याला हातच लावायला नको. अरे मारहाण केल्याने मुलांचं नुकसान होतं असं नाही ना, किंवा गुरुजी जनावरासारखा मारतो असंही नाही ना. गुरुजीलाही मुलं आहेत. गुरुजीला असं वाटतं की माझ्या वर्गातली जी मुलं आहेत ना ती समाजामध्ये मी खूप मोठी करावी ही त्याची धारणा असते. जेवढी माझी मुलं मोठी होतील ना तेवढं माझं नाव मोठं होईल हे त्या गुरुची अपेक्षा असते. म्हणून त्या मुलांना तो जास्तीत जास्त शिक्षण देण्याचा प्रयत्न करत असतो. असा जो धातुवादी गुरु आहे तो धातुवादी गुरु आम्ही दगड होतो. आमच्यातले हिरे, आमच्यातला पैलू त्यांनी शोधला म्हणून त्यांनी केलेला त्याच्यावरचा जो प्रहार आहे त्या प्रहाराच्या माध्यमातून आम्ही हिरे झालो आणि चमकायला लागलो. समाजामध्ये डॉक्टर झालो, इंजिनियर झालो, शास्त्रज्ञ झालो किंवा सैन्य दलांमध्ये मोठमोठे अधिकारी झालो, पायलट झालो. हे जे ज्ञान आम्हाला त्या पैलूच्या माध्यमातून प्राप्त झालं ना त्याचं मुख्य कारण जर असेल तर तो धातुवादी गुरु होता. दुसरा जो गुरु आहेत ना तो चंदन गुरु आहे. चंदन गुरु म्हणजे चंदनाचं झाड आपल्याला माहित आहे.
का हे परोपजीवी, त्याचे मुळं जे असतात, चंदनाच्या झाडाचे मुळं हे दुसऱ्या झाडाच्या मुळामध्ये जातात आणि त्याचा अन्नरस शोषून स्वतःची वाढ करतात. आणि असा अन्नरस शोषून वाढ करत असणारं चंदनाचं झाड बाकी सगळ्यांना सुगंध देत असतं. त्या झाडांना सुगंध, त्याच्याशी जो जो खेटल त्याला सुगंध देण्याचा प्रयत्न करतो. पण चंदन केळीच्या झाडाला सुगंध देऊ शकतं का? अजिबात देणार नाही. चंदनामुळे केळी कधीच सुगंधित होणार नाही. पण चंदनाचा जर स्वभाव असेल सुगंधित करणे त्याच्या आजूबाजूच्या वृक्षांना, तर जो गुरुजी असतो ना, गुरुजी हा चंदन असतो. त्याच्या मनामध्ये एकच असतं की माझ्याकडे जो ज्ञानाचा सुगंध आहे ना, तो मी माझ्या विद्यार्थ्याला देईन. आणि हा दिलेल्या सुगंधामुळे विद्यार्थी त्याचा सुगंध समाजामध्ये पसरवेल. हा सुगंध बघितला तर लोक विचारतील, का रे तुझे गुरुजी कोण होते? त्याला अभिमानात सांगता आलं पाहिजे का मला मगर गुरुजी शिकवायला होते, मला अमके गुरुजी शिकवायला होते. हा त्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये एक अभिमान तयार होतो. म्हणून गुरु हा चंदन गुरु असतो. आपला सुगंध विद्यार्थ्याला देतो आणि त्या सुगंधाद्वारे तो विद्यार्थ्याला समाजामध्ये त्याचा विद्यार्थी सुवासिक करतो, का ज्याद्वारे समाज सुगंधित होईल, समाजामध्ये जे काही विचार आहेत ते सुगंधित होतील. हा त्या गुरुचा उद्देश असतो. तिसरा जो गुरु आम्हाला सांगितला गेलाय तो म्हणजे विचार गुरु. विचार गुरु म्हणजे नित्य अनित्याचा विचार करणारा, शाश्वत अशाश्वत काय आहे याचा विचार करणारा असा जो गुरु असतो ना, तो आम्हाला नेहमी स्वतःजवळ बसून सांगत असतो की बाबा नाशवंत काय आहे. जे काही संग्रहित केलं जातं ना, हे संग्रहित नाशवंत आहेत. यापेक्षा ज्ञान बाकी नाशवंत नाही. हे ज्ञान कधीही नाश पावत नाही. त्या ज्ञानाद्वारे नेहमी उलट एका ज्ञानामुळे त्याची प्रगती होत जाते, गती मिळत जाते, समाजामध्ये उंची प्राप्त होते. म्हणून नाशवंताचं संग्रहण करायऐवजी ज्ञानामध्ये जे जे काही आहेत, आमच्या महापुरुषांनी जे विचार दिलेले आहेत, आमच्या वेगवेगळ्या कवींनी जो काही विचार मांडलेले आहेत, आमच्या साहित्यामध्ये जो विचार आलेले आहेत, याचं तू सतत वाचन कर, हे गुरुजी आम्हाला सांगत असतो. म्हणून गुरुजी हा विचार गुरु म्हटलेला आहे. तो आम्हाला विचार करण्यासाठी प्रेरित करत असतो. कशा पद्धतीने विचार करायचा. शाळेत जर गेलं तर गुरुजी गणिताची एखादी मेथड जर असेल ना, त्या विद्यार्थ्याला ती गणिताची मेथड सुटत नसेल तर गुरुजी सांगत असतो की गणित कशा पद्धतीनं सोप्या पद्धतीनं सोडवलं जातं. इतिहास वाचताना नेमकं कसा वाचावा, विज्ञानाचा अभ्यास करताना कसा करावा, गुरुजी आम्हाला तो विचार देत असतो. म्हणून गुरुजी हा विचार गुरु आहे. आमच्यातले विचार तो वाढवण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. चौथा गुरु जो आम्हाला प्राप्त होतो तो अनुग्रह गुरु. म्हणजे गुरु योग्य समजून शिष्याला जवळ घेत असतो. शाळेमध्ये 9-10 विद्यार्थी जर असते ना, त्या सगळ्या विद्यार्थ्यांचा त्याला 91% म्हणजे 91%च मार्क पडले असते. कोणाला 35, 40, 42, 57, 60 असे पडले नसते. म्हणजे बुद्धिगुणांक कमी जास्त असतो. आणि हा बुद्धिगुणांक जो कमी जास्त असतो ना, तो बुद्धिगुणांक कमी जास्त असलेल्या बुद्धिगुणाला, ज्याच्या बुद्धिगुणांक उंच आहेत अशा विद्यार्थ्याला गुरुजी अजून मार्गदर्शन करतो. का त्याला घेण्याची आवड आहे, त्याला शिकावं वाटतं. तो गुरुजी त्याला सातत्यानं अजून मदत करतो आणि त्याला जवळ बसून नीटपणे समजून सांगतो. त्याला तीर्थयात्रा किंवा तीर्थाटन हे करण्याची त्याला आवश्यकता वाटत नाही. आणि स्वतःचा अनुग्रह गुरुजी देतो का बाबा तू ज्या मार्गामध्ये बुद्धिवान आहेस त्या मार्गाचे अजून जर काही तू पावलं टाकत चालला तर ते कसे टाकावे हे मी तुला सांगतो. म्हणून या पद्धतीचं जे पुढचं मार्गदर्शन तो गुरुजी करतो ना, त्याला अनुग्रह गुरुजी असं म्हटलं जातं. धर्मशास्त्रामध्ये शिष्याला अनुग्रह केला जातो. जय बाबाजी इथं आहेत. जय बाबाजी आपल्या गुरूंना अनुग्रहित करतात म्हणजे काय करतात की त्याला जागा करतात की बाबा तू जन्माला आलाय ना, केवळ खाण्यापिण्यासाठी आणि मौज मजेसाठी आलेला नाही. तुझं जन्माला येण्याचं कार्य जे आहे ना ते वेगळं आहे. जे आहे ते समजून देण्याचं काम आणि त्या मार्गाने चालवण्याचं काम जो करतो ना त्याला आध्यात्मिक गुरु, अनुग्रहित गुरु असं म्हटलं जातं. म्हणून 5वा गुरु आम्हाला अध्यात्मशास्त्रामध्ये दिला तो पारस गुरु. पारस गुरु म्हणजे आम्ही सगळे लोखंडासारखे गंजलेलो आहोत. आमच्यावर इतर सगळा जो भार आहे तो गंजलेले आहेत. आमचा जो बुद्धीला आलेला जो गंज आहेत ना, म्हणजे आताच्या काळामध्ये तर बुद्धीला प्रचंड गंज आलेला आहे. म्हणजे जे विद्यार्थी शाळेमध्ये गुरुजींनी सांगितलं ना, चला घंटा वाजली शाळेच्या बाहेर या, विद्यार्थी सगळे शाळेच्या बाहेर येतात. आल्यानंतर गुरुजी आपला परिपाठ सुरू करताना सांगतात की सगळ्यांनी रांगेत उभे राहा, मुली एका बाजूला, मुलं एका बाजूला रांगेत उभे राहतात. आणि गुरुजी आदेश काय देतात, चला आपल्याला सगळ्यांना प्रतिज्ञा म्हणायची आहे. मग प्रतिज्ञा कशी म्हणून घेतात गुरुजी, प्रत्येकाने हाताचा अंतर घ्या, विद्यार्थी एकमेकाच्या समोर उभे राहतात, लाईनीत उभे राहतात आणि आपला हात समोरच्याच्या खांद्यावर ठेवतात, तेवढ्या अंतरावर उभे राहतात.
म्हणजे मी तुझ्यापासून फार लांब नाही. हे गुरुजी त्यावेळेस शिक्षण देतो का तू हाक मारली का मी तुझ्या जवळ येईल, इतक्या अंतरावर मी तुझ्या जवळ उभा आहे. असं एकमेकाच्या हाताचं अंतर ठेवून उभे राहतात. त्या हाताच्या अंतर उभे राहून ठेवलेले विद्यार्थी हे एकाच समाजाचे नसतात, एकाच जातीचे नसतात, एकाच धर्माचे नसतात. सगळे एकमेकाच्या खांद्याला हात देऊन उभे असतात. आणि गुरुजी सांगत असतो की म्हणा सगळे माझ्या मागे, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. हे गुरुजी जेव्हा आम्हाला म्हणायला लावतो ना त्यावेळेस आमच्या मनामध्ये ती धारणा येते कारण भारत माझा देश म्हणजे कुटुंब आहे, आम्ही सगळे कुटुंबातले घटक आहोत. मग आम्हाला जर गुरुजीने लहानपणी आमचा देश ही कुटुंब आहे, हा कुटुंबाचा घटक आहे, मग आम्ही शाजूक झालो, विवाह झाला, आम्ही प्रौढ अवस्थेमध्ये आलो, आम्हाला खूप अक्कल आल्यानंतर मग आम्ही त्याच आमच्याच शाळेतल्या एका विशिष्ट धर्माच्या विद्यार्थ्याची घरं जाळायला का निघतो, आम्ही आमच्या त्याच शाळेतल्या विशिष्ट जातीच्या विद्यार्थ्याशी वैर करायला का निघतो. तर ही जी व्यवस्था आहेत ना ही समाजामध्ये निर्माण झालेली व्यवस्था आमच्या संस्कारामध्ये एक प्रकारचं विष कालवण्याचं परंपरागत जी काही ऋषीमुनींची संकल्पना आहे, गुरुजनांची संकल्पना आहे, या संकल्पनेला छेद देत आज सगळी व्यवस्था आमच्या सगळ्या मैत्रीला, लहानपणच्या मैत्रीला सगळी दुरावल्याचं चित्र निर्माण होतं. म्हणून अनुग्रह गुरु त्याला जाणीव करून देतो. पारस गुरु त्या व्यवस्थेला स्पर्श करतो की बाबा तुला जो बुद्धीला गंज आलेला आहे ना, लहानपणी तुझी बुद्धी गंजलेली नाहीये, निरागस आहे. तो कोणाच्याही घरात जातो. आताच्या आईला विचारा, ती आताची आई म्हणते कोणाच्या घरी जाऊ नको, पाणी पिऊ नको, कोणाचं काही खाऊ नको, कोणाच्या डब्यातलं काही खाऊ नको. आताची आई मुलाला 10 सूचना करते शाळेत जाताना. पण त्यावेळेस आम्ही एकीकडे सप्त्याच्या काळात काल्याचं कीर्तनाच्या वेळेस म्हणतो की कृष्णाने सगळ्यांच्या भाकरी एकत्र केल्या आणि सगळ्यांच्या भाकरी एकत्र करून जो काला केला गेला तो काला हा देवांना सुद्धा दुर्लभ असा आहे. असा काला आज तुम्हाला खायला मिळतो हे आम्हाला कीर्तनकार बुवा सांगतात. मग एकीकडे आमची आई आत्ताची मम्मी आम्हाला असं का सांगते कारण कोणाच्या डब्याला हात लावू नको, तुला जे दिले तेच काय, कोणाच्या भाकरी घेऊ नको. याचा अर्थ ती आम्हाला लहानपणापासून आत्ताच भेद करायला शिकवते. भेदनीतीचं तंत्र जे आलेले आहेत ना हे सगळं तंत्र आम्हाला सामाजिक विषमतेकडे घेऊन जात असल्यामुळं आम्हाला एकत्रितपणे बसण्यासाठी लहानपणी आमच्या बुद्धीला गंज नव्हता, निरागसता होती. कोणाच्याही घरी जात होतो, कोणाच्याही घरी आम्ही बसत होतो. अगदी त्या काळातलं आठवतं की त्या काळातल्या स्त्रिया, या एखाद्या स्त्रीला जर दूध कमी असतं तिच्या बाळाला तर त्या स्त्रिया खुशाल त्या बाळाला पाजत होत्या. हा काळ होता तो. आताची स्त्री दुसऱ्याच्या बाळाला पाजणारच नाही पण जवळ पण घेणार नाही तितक्या प्रेमाने रडायला लागलं तर. ही धारणा आहे. मग ही समाजातली विषमता कशामुळे निर्माण झाली यांचं अंतर्मुख करण्याचं चिंतन खऱ्या अर्थानं या काळात केलं जातं. म्हणून त्या काळात आलेला जो बुद्धीला गंज नव्हता, ज्या काळात आम्हाला बुद्धीला गंज आला ना त्यावेळेस आम्ही केवळ आमच्या गुरुजीला आठवायचं. हा गुरु आम्हाला काय सांगत असतो का बाबा तुम्ही जे लोखंडासारखे गंजलेले आहेत ना तुम्हाला गुरुस्पर्श झालेला आहे. हा गुरुस्पर्श जेव्हा होतो ना, लोखंडाला गुरु हा परिस आहे. कारण एकदा त्याचा स्पर्श झाला, परिसाचा स्पर्श झाला की लोखंडाचं सुवर्ण होतं. म्हणजे हा परिस काही अजून कोणी पाहिलेला नाही. परिस कसा असतो अजिबात कोणी पाहिलेलं नाही. कोणी बघून सापडला तर त्यांनी लोखंडाला लावून बघा सोनं होतं का काय हे आपल्याला माहित नाही. पण ती एक म्हण आहे का परिसाचा स्पर्श लोखंडाला झाला की त्याचं सोनं होतं. याचं उदाहरण इथं असं समोर आहे. हरी महाराज इथे बसलेले. हरी महाराज सर्वसामान्य कुटुंबातून आलेले, शिंगवे सारख्या गावामध्ये राहिलेले, जय बाबाजींचं त्यांच्यावर प्रेम राहिलेले. म्हणून जय बाबाजींनी आध्यात्मिक केंद्र मिठसागराच्या शिवारात असावं म्हणून उभं केलं. आणि उभं करताना कोणाला तरी तिथं आणलं पाहिजे म्हणून हरिबाबांकडे ते सगळं कामकाज देताना तो जो परिस्पर्श हरिबाबाला झाला, हरिबाबाच्या जीवनाचं सुवर्ण झालं, सोनं झालं. हा त्याचा अर्थ आहे. आम्हाला गुरु प्राप्त होतो, गुरु आम्हाला स्पर्श करतो म्हणजे काय का आमच्या जीवनाचं गुरु सोनं करून देतो. म्हणून हे सोनं करण्याची जी प्रक्रिया आहेत ना म्हणून त्याला पारस गुरु असं म्हटलेलं आहे. हा 5वा गुरु कोण आहे? पारस. का ज्याचा स्पर्श झाला का माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन होतं, माणसाचं जीवन सोन्यासारखं होतं. आम्ही म्हणतो ना सोन्यासारखं जगावं माणसानं. म्हणजे काय? चमकदार जगावं. सोनं स्वस्त आहे का? नाही, महाग आहे. म्हणून मनुष्य महाग झाला पाहिजे का? कशाच्या बाबतीत महाग झाला पाहिजे? विचाराच्या बाबतीत महाग झाला पाहिजे, देण्या घेण्याच्या बाबतीत महाग झाला पाहिजे, स्वभावाच्या बाबतीत महाग झाला पाहिजे का? नाही, तो अशा बाबतीत महाग झाला पाहिजे का त्याने सगळ्यांना घेऊन जाण्यासाठी, मार्गस्थ होण्यासाठी जो काही त्याच्याकडे विचार आहेत ना त्या विचाराचं संपृक्त असं ज्ञान त्यांनी स्वतः जमक कमावण्यासाठी जो काही त्याला खर्च करायचा तो त्याच्या जीवनामध्ये तो महाग झाला पाहिजे. असं प्रत्येक जण झालं तर गुरुस्पर्शाने तो पारस गुरु होतो. 6वा गुरु आम्हाला दिलेला आहे, त्याला कच्छप गुरु असं म्हणतात.
कच्छप याचा अर्थ काय? कासव. कासव, कच्छप म्हणजे कासव. आपल्याला माहिती, कासव ज्यावेळेस अंडे देतं ना, ते अंडे जमिनीवर येऊन देतं, पाण्यामध्ये आणि जमिनीवर असं दोन्ही ठिकाणी वावरणारा हा प्राणी. पण अंडे जे देतं ना ते जमिनीवर येऊन देतं आणि जमिनीवर अंडे दिल्यानंतर हे कासव पाण्यामध्ये जातं. कासवाला स्तन आहे का? नाही. मग ते आपल्या बाळांना पाजू शकतं का? नाही. मग कासवाने त्या बाळांना कसं पुष्टी द्यायची आहे, त्यांना संपुष्ट कसं करायचं, त्यांना चांगलं कसं करायचं? म्हणून ते कासव सातत्यानं आपल्या बाळांकडे दृष्टी टाकत असतं, सतत दृष्टी. दृष्टी केवळ नजरेच्या प्रक्रियेवर अंडे उबवले जातात, नजरेच्या प्रक्रियेवर ती बाळं वाढली जातात. अंड्यातून बाहेर आल्यानंतर ती बाळं पहिली पाण्याच्या दिशेने जातात आणि त्या कासवाबरोबर खेळायला लागतात, लहानची मोठी होतात. गुरु हा आपल्या प्रत्येक शिष्यावर कृपादृष्टी करत असतो, सतत दृष्टीने बघत असतो. निंदायला गेलेली आई असते ना, तिचं बाळ जर झोळीत बांधून ठेवलेलं असतं ना झाडाच्या एखाद्या फांदीला, तर ती निमता निमता बाळापासून कितीही दूर असते आणि इकडे बाळ जागं झालं आणि ते जर रडायला लागलं ना, तर तिला लगेच जाणीव होती की माझं बाळ उठलं वाटतं. तिला लगेच कळतं. तिला रडायला लागलं ना, तर किती गोंगाट असला ना तरी तिला आपल्या बाळाचा आवाज ऐकायला जातो आणि ती त्या बाळाजवळ जाते, त्याला स्तनपान करते आणि परत येते. याचा अर्थ ती कच्छप गुरु आहेत त्या बाळाची. केवळ दृष्टीने तिला लगेच समजतं. तसं गुरुजीला दृष्टीने कळतं आणि ज्या गुरुजीने एकदा दृष्टी टाकली त्या विद्यार्थ्यावर का तो विद्यार्थी हा त्या समाजामध्ये एक दर्जेदार विद्यार्थी घडवण्याचं काम केलं जातं. म्हणून गुरुला कच्छप गुरु असं म्हटलं जातं. 7वा जो गुरु आहे तो चंद्र गुरु आहे. चंद्र म्हणजे चंद्र जेव्हा उदयाला येतो ना तेव्हा पृथ्वीवर प्रकाश पडतो. सूर्य उदयाला येतो त्याच्या कितीतरी पटीनं पृथ्वीवर प्रकाश पडतो. पण सूर्याचा प्रकाश हा 12 वाजता सगळ्यांना आनंद देतो का? सूर्य 10 वाजता आला, उन्हाळ्यामधला 9 वाजेपासूनचा सूर्य आम्हाला अतिशय त्रासदायक देतो. तो गरम होतो, प्रचंड शरीरामध्ये उष्णता वाढवतो. म्हणून चंद्रगुरु, चंद्र ज्यावेळेस उदयाला येतो ना त्यावेळेस शीतलता वाटते, एकदम प्रसन्नता वाटते. आणि अशा वेळेस चंद्र हा ताप देत नाही, शीतलता ठेवतो. म्हणून गुरु हा नेहमी ताप देत नाही. जीवनामध्ये ताप वाढेल, आमच्या सगळ्या गोष्टींचा ताप वाढू नये यासाठी गुरु जो प्रयत्न करत असतो ना त्याला चंद्रगुरु असं म्हटलं गेलेलं आहे. 8वा गुरु जो आहे तो दर्पण गुरु आहे. दर्पण म्हणजे आरसा. आरशामध्ये आम्ही बघतो का आमची टोपी सरळ आहे का, वाकडी आहे का, शर्ट बरोबर आहे का, मला काही पावडर लावण्याची गरज आहे का, माझं चेहऱ्यावर बरोबर आहे का, एकदा पाणी मारून घेऊ चेहरा. आम्ही स्वतःला जसं आरशात बघत असतो ना, प्रतिबिंब आमचं बघत असतो आणि आरशाचं प्रतिबिंब आम्हाला सांगत असतो तू कसा आहेस. म्हणून दर्पणाची व्यवस्था म्हणजे गुरु हा दर्पण आहे का बाबा तू जीवनामध्ये कसा वागला पाहिजे, तुझं वर्तन कसं असलं पाहिजे. मी जे तुला शिकवलेले ते समाजाला देत असताना समाज तुझ्यापासून जर नीटपणे सुधारण्याकडे गेला तर समजायचं मी दिलेलं ज्ञान हे तुला योग्य आहे. असा दर्पण म्हणजे त्याला जेव्हा आरशामध्ये स्वतःच्या आरशात गुरु उभा करतो ना त्यावेळेस त्याला जे ज्ञान देतो त्या ज्ञानाच्या आधारे हा गुरु दर्पण गुरु होतो. म्हणजे जसं कृष्ण आणि अर्जुन असेल, कृष्ण आणि यशोदा असेल, त्यांनी जसं एकमेकाला सुधारणावादी यादों के पुराने एल्बम में छुपा के रखे हैं हमने वो दिन, गुल्लक में पड़ी चवन्नी सी बचा के रखे हैं हमने वो दिन. ना किसी मंजिल की फिक्र थी, जिंदगी जीने की उम्र थी, दोस्ती और दोस्तों से उधार के दिन थे, वो दिन भी क्या 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 दिन थे.
अपने वो दिन ओ जीवन पे नई जवानी की चढ़ी सी रंगत के अपने वो दिन याद है फिल्मों के पुराने आरडी बर्मा के वो गाने बैंड के कीबोर्ड के और गिटार के दिन थे वो दिन भी क्या 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 दिन थे सर्व मान्यवर मंडळी आणि सत्कारार्थी यांनी व्यासपीठावर येऊन बसायचे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सर्व अभिष्ट चिंतन सोहळ्याचे सत्कार मूर्ती यांना विनंती आहे की कृपया आपण या ठिकाणी व्यासपीठावर बसून घ्यावं. सर्व पाहुण्यांना आप्तेष्टांनाही विनंती आहे आपण आपल्या जागावरती स्थानापन्न व्हायचे आहे. कार्यक्रम आता 2 मिनिटांमध्ये चालू होईल. सगळ्या माता माऊली आणि बंधू भगिनी पाठीमागे जे उभे जे हॉलमध्ये बसले त्यांनी पण पुढे येऊन बसा. मी गावकऱ्यांना आणि गावातील माणसांना जे हॉलमध्ये बसले ते त्याला एक आपल्याला व्हिडिओमध्ये तुम्ही असे कुठेतरी विचित्रपणे दिसणार आहे बसायला. हॉलमध्ये नवनाथ कासार बसलेले पाठीमागे उठा. चला पाठीमाग कोण उभं आहे ते बस मध्ये कोण बसलेलं ते चला पुढे या. चला पुढे या. कोणी पुढे बसलेले तिकडं पाहुणे पुढे या. पुढे येऊन बसा. तुमच्या सगळ्यांचा शूटिंग मध्ये तुम्ही तिथं कुठेतरी आस्ते बसताना दिसणार आहे. कृपया विनंती करतो सगळ्यांना का मध्ये येऊन बसा. असे पुन्हा सूचना दिली जाणार नाही. हा आता चला बोल पुढचं काय. धन्यवाद सर. श्रद्धांजली. हार्दिक असे स्वागत करतो. आजचा कार्यक्रम म्हणजे अभिष्ट चिंतन सोहळा अर्थात आपण ज्याला वाढदिवस म्हणतो तो वाढदिवस पहा. काय त्यातली काही लोक वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करत असताना सेवानिवृत्त झाली. वाढदिवस म्हटलं की सर्वांच्या आयुष्यात येणारा आणि दरवर्षीच येणारा खास आणि महत्त्वाचा आणि अतिशय आनंदाचा असा दिवस. ज्या दिवशी आपला जन्म झाला तो दिवस, त्या दिवसापासून आजपर्यंत घडत गेलेल्या अनेक चांगल्या वाईट क्षणांची आठवण देणारा दिवस म्हणजे वाढदिवस. अगणित घडलेल्या सुख दुःखांच्या अनंत गोष्टी, जुने नवे मित्र, नातेसंबंध, हितचिंतक, स्वकीय या सर्वांच्या आठवणींना उजाळा देणारा दिवस म्हणजेच वाढदिवस. आणि असं म्हणतात की आपण आयुष्यात काय गमावलं यापेक्षा काय कमावलं हा सांगणारा दिवस म्हणजेच वाढदिवस. आणि म्हणून या वाढदिवसानिमित्त एकच म्हणेल, मोल आजच्या शुभ दिनाचे कोणत्या शब्दात मांडावे. आनंदाने भरलेल्या प्रत्येक क्षणांना काळजात साठवून ठेवावे. आनंदाने भरलेल्या प्रत्येक मगर गुरुजी, शिंगळकर महाराज, हरिभक्त परायण अशोक महाराज घुंगरे, सर्वच मान्यवर या सर्वांना आणि आपण उपस्थितांना सर्वांना एकदा धन्यवाद देतो. आणि कार्यक्रम पत्रिकेनुसार आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि त्याचबरोबर ज्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे त्या नवरत्नांचा थोडक्यात परिचय करून देण्यासाठी मी निमंत्रित करतो सन्माननीय परशुराम त्र्यंबक कदले अर्थात पीटी कदले सर यांना. प्रास्ताविकानंतर वाढदिवस कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित सर्व गावकरी आणि या गावातील सर्व मंडळी, त्याचबरोबर आमची ज्यांच्यावर अतोनात अशी निष्ठा आहे तर ते आमचे गुरुतुल्य परमस्नेही आदरणीय जय बाबाजी महाराज आमच्या या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांच्याबरोबर आमचे गुरु 1975 साली
राजवाड्यातील चावडीमध्ये आम्ही 7 मुलं आणि 2 मुली ज्यांनी आम्हाला शिकवलं ते गुरुजी आज हयात आहे, ते या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो. त्याचबरोबर आमच्या या कार्यक्रमाला तालुक्यातून हेमंताना, भारत शेख, सगळेच अशोक पाटील, घुबरे यांचं प्रवचन या ठिकाणी झालं, दत्तू पाटील आहे. सगळ्याच मान्यवरांचे नाव उल्लेख करणं शक्य नाही, परंतु आमच्या सर्वांचे नातेवाईक आणि इष्ट मित्र आणि सहकारी बंधू आणि भगिनींनो, वास्तविकता हा जन्मदिवस साजरा करत असताना 50 वर्षापूर्वी पाठीमागे बघून हा जन्मदिवस साजरा करायचा वेळ आमच्यावर आली. याचं कारण असं का अनेक हे 5-7 जण, आम्ही फक्त 3च जण गावामध्ये राहतो, बाकीचे सगळेजण पाठीवर दुसऱ्या गावावर राहतात. आणि मग हा कार्यक्रम बनवताना खूप मोठी कसरत या ठिकाणी झाली. परंतु कसरत जरी होत असली तरी त्याच्यातून आम्हाला खूप मोठा आनंद याचा आहे की हे सगळेजण 50 वर्षानंतर आमच्या गुरुसहित या गावामध्ये एकत्र आले. हा मोठा आनंद आमच्याला या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना झाला. याचं कारण का याच्या पाठीमागची आमची सद्भावना आणि आमचे एकत्रित असण्याचे विचार या ठिकाणी त्याला कार्यरत आहेत. वास्तविकता हा कार्यक्रम कुणी एकट्याने करू शकतात, सगळे प्रबळ आहेत. तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे की सगळे व्यक्ती या सक्षम आहेत, प्रत्येकाला कार्यक्रम एकटा करू शकत होता. परंतु हा आमचा विचार एकत्रित घेऊन हा कार्यक्रम एक आदर्श आणि आगळवेगळा असा कार्यक्रम या गावामध्ये करावा अशी भूमिका आमच्या 2 जण ठरली आणि तो 8-10 दिवसामध्ये हा कार्यक्रम मूर्त स्वरूपामध्ये आणला गेला. वास्तविकता याला अशोक महाराज खूप मोठा इतिहास आहे का गोकुळामध्ये श्रीकृष्णाने गोपाल काला करताना एकटा खूप मोठा सक्षम असताना सुद्धा खूप गाया गोळा करून ते खाऊ शकला असता, परंतु सगळ्या पेंड्या सुदाम्यांना घेऊन त्या ठिकाणी गोपाल गाला गेला. तशा प्रकारचा एक हा जुना अनुभव या कार्यक्रमाला आहे, म्हणून त्याच थोडंसं स्वरूप या ठिकाणी मांडलं आणि आमच्या साध्या भोळ्या या 9 जणांचा हा कार्यक्रम या ठिकाणी घेऊन आणला. वास्तविकता हा त्या खूप असा आनंद आम्हाला ठिकाणी झाला आहे. परंतु चला ठीक आहे, सगळे या कार्यक्रमात उपस्थित झालात. मी आमच्या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी तुम्हा सगळ्यांचं या ठिकाणी भरपूर असं स्वागत करतो आणि आमच्या त्या चावडीच्या शाळेतील गुरुजी आणि आम्ही सगळे तुमच्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करून माझं प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. तुम्ही 1975च्या आठवणींना उजाळा दिलात. आम्हालाही विशेष आनंद होतो की तुमच्यामुळे आम्हालाही आमचं जे काही वय असेल, कोणाचं 70 असेल, कोणाचं 75 असेल, अगदी कोणाचं 25-30 असेल, मागे जाऊन मागच्या आठवणींना आपल्याला उजाळा देता येत असतो. त्या काळातील तुमचे सवंगडी, त्या काळामध्ये तुम्हाला शिकवणारे तुमचे गुरुजी, यातले काही गुरुजन की आज हयात नाहीये, या सत्कार मूर्तींना ज्यांनी घडवलं, साक्षर केलं, ज्ञानाचे धडे दिले, त्यातले सन्माननीय मगर गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. परंतु त्यांच्या सोबत असलेले इतरही अनेक गुरुजन हे दिवंगत झालेले आहे आणि त्यांचंही स्मरण होणं साहजिकच आहे. या ठिकाणी गुरु शिष्य म्हटल्यानंतर अनेक गुरुजनांची आठवण होत असते. यामध्येच जे दिवंगत झालेले असे गुरुजन, त्याचबरोबर मागील महिन्यामध्ये काश्मीरमध्ये आतंकवाद्यांनी जो भ्याड असा हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये आपले जे भारतीय मृत्युमुखी पावले त्या सर्वांनाच आणि त्याचबरोबर आपल्या गावातील ज्या ज्या व्यक्ती या वर्षामध्ये दिवंगत झाल्या त्या सर्वांना, नातेवाईकांना श्रद्धांजली देण्यासाठी आपण सर्वांनी आहे त्याच जागेवर 2 मिनिटं स्तब्ध उभं राहून त्या अमृतात्म्यास शांती द्यावी, श्रद्धांजली द्यावी अशी मी विनंती करतो. एका सामाजिक संवेदनेतून, सामाजिक जाणीवेतून आपणा सर्वांना या ठिकाणी 2 मिनिटं स्तब्ध उभं राहण्याची विनंती करतो. ओम शांती. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आदरणीय हरिभक्त परायण घुमरे महाराज यांनी गुरूंचं वर्णन त्यांच्या प्रवचनामध्ये सांगितलं. आई वडिलांनंतर ज्ञानाची शिदोरी देणारा, संस्कार करणारा, आयुष्याला योग्य वळण लावणारा जो कोणी गुरु असतो तो म्हणजे आपल्याला शिकवणारे गुरुजन. गुरु हेच ब्रह्म, गुरु हेच विष्णू आणि गुरु हेच महेश्वर म्हणजेच महेश. आणि म्हणून आज ज्या मगर गुरुजींनी या नवरत्नांना शिकवलं, खरं तर मगर गुरुजींचा आणि त्यांच्या बरोबर असणाऱ्या इतर
गुरुजनांचा तो एक दरबारच म्हणावा लागेल आणि त्या दरबारामधले हे नवरत्न की ज्यांचा आज आपण अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी याची देही याची डोळा बघत आहोत असे आदरणीय सन्माननीय मगर गुरुजी यांचं पूजन या ठिकाणी होत आहे. संयोजकांना विनंती करतो कसे सर मगर गुरुजींचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान या ठिकाणी करावा. त्यांचं पूजन या ठिकाणी केलं जाणार आहे. त्याचबरोबर त्यांचा आशीर्वाद सुद्धा या सर्व सत्कार मूर्त्यांना या ठिकाणी मिळणार आहे. सर्वप्रथम आदरणीय मगर गुरुजी यांचा सन्मान याच ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्याच धर्तीवर किंवा त्याच चालीवर आजच्या या सत्कार मूर्तींनी या ठिकाणी हा सामुदायिक अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी घडून आणलेला आहे आणि त्याच मध्ये त्यांचे जे गुरुजन आहेत आदरणीय मगर गुरुजी यांचा विशेष आनंद या ठिकाणी होतोय. अनेक वर्षानंतर गेलेले असतील आणि त्यांचे गुरुजन सुद्धा त्या काळातील मिठसागराचं स्वरूप आणि आता झालेल्या मिठसागरामध्ये बदल या ठिकाणी नक्कीच मनामध्ये अनुभवत असतील आणि त्याचबरोबर या सर्वांना मनापासून आशीर्वाद सुद्धा त्या ठिकाणी देत असतील. यानंतर शिंगवेकर महाराज यांचाही योग्य असा यथोचित असा सत्कार या ठिकाणी करण्यात यावा. तुम्ही तुमच्या शुभेच्छांच्या वर्षावात भिजावं आणि या शुभेच्छा इच्छा ते सर्व काही तुम्हाला मिळावं याच आपणा सर्वांकडून उपस्थितांकडून या सत्कार मूर्तींचा सत्कार करण्यासाठी कृपया कोणीही पुढे येऊ नका. कार्यक्रम ठरलेल्या रूपरेषेप्रमाणे झाला तर त्या सगळा खेळ चालतो तो मेहनतीच्या कष्टाच्या आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर गुरुजनांच्या आशीर्वादावर संतांच्या मार्गदर्शनावर आणि म्हणूनच आज या ठिकाणी गुरुपूजनानंतर संत पूजनानंतर या सत्कार मूर्तींचाही याच ठिकाणी सत्कार होत आहे आणि त्या निमित्तानं मी असं म्हणेन तुमच्या आयुष्यात यावे इंद्रधनुचे रंगसार प्रियजनांचा नेहमीच असावा तुमच्या हातात हात प्रियजनांचा नेहमीच असावा तुमच्या हातात हात जगण्यातील साऱ्या संकटात आता तुम्ही इथं बसा बरं तेच झालं एक फुल द्या पण त्याला विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम जगन्नाथ भगवान की जय प्रभु रामचंद्र महाराज की जय पवन सुत हनुमान की जय. यानंतर सत्कार मूर्तींचा मान्यवरांच्या शुभ हस्ते सत्कार झाल्यानंतर लगेचच औक्षणाची तयारी करायची आहे. हे जे सत्कार मूर्ती आहे यांचं औक्षण या ठिकाणी होत आहे आणि औक्षण होत असताना कत्रे सरांची सूचना केलेली आहे की या 9 कुटुंबियांपैकी औक्षण झालंय का? ओके ठीक आहे. यानंतर केक कापायचा आहे. केकची तयारी करा. चला केकची तयारी करा. व्यासपीठावरील सर्वांना विनंती आहे की कृपया आपण असंच उभं राहा. या ठिकाणी केकवाले केकवाले कुठे आहे? संयोजक केकवाला कुठे आहे? वेळेचं नियोजन लक्षात घेऊन या ठिकाणी असा हा आनंदाचा क्षण खरोखरच आता हे पाठीमागे गेले 1975च्या काळात गेले आणि मगर गुरुजीचा प्रसाद काय असतो तो परत एकदा या ठिकाणी त्यांनी अनुभवला. धन्यवाद.
सर हो सर धन्यवाद. आणि सत्कार मूर्तीने असं नसतं व्हावं ही विनंती. आणि स्वीकार करावा अशी मी विनंती करतो. कार्यक्रम पत्रिकेनुसार हा बघा इकडे या ठिकाणी उपस्थित असलेल्या अनेक मान्यवरांचं देवगावचे सरपंच सन्माननीय शिंदे गुरुजींचं या ठिकाणी योग्य असा सन्मान करत आहे. त्या सन्मानाचा स्वीकाराची वेळ राहो सदैव बहरलेली, जीवनाची प्रत्येक फांदी राहो तेवढीच बहरलेली. जीवनात तुमच्या पटलावर तुमच्या स्वप्नांना बहर येऊ देवा. तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ द्या. ईश्वराला प्रार्थना करूया. तुम्हाला, आम्हाला आणि सर्व उपस्थितांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा लाभू द्या. अशोक महाराज घुमरे या सर्वांना घडवणारे मगर गुरुजी, उपस्थित सर्व सन्मान्य ग्रामस्थ बंधू माता भगिनी, आज या ठिकाणी 1975 मध्ये 7वीला असलेले विद्यार्थी आणि त्या काळामध्ये एक परंपरा होती याची की जन्मतारीख ही कोणालाही माहीत नसायची आणि त्याच्यामुळे गुरुजी आपली एक साथ नोंदून घ्यायची आणि त्याच्याप्रमाणे या सर्व विद्यार्थी त्या काळातले या विद्यार्थी आज ते माझ्याबरोबरचेच आहे, त्यांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी होत आहे. त्यामध्ये कथले भाऊसाहेब हे आमच्या देवगाव येथे श्री डी आर भोसले विद्यालयामध्ये कनिष्ठ लिपिक म्हणून होते आणि त्याच्यानंतर त्यांनी बीपीएडची परीक्षा दिली आणि ते पीटी टीचर झाले आणि त्यांचा ते आमच्याच घरात राहत असल्यामुळं त्यांचा माझा खूप जवळचा संबंध होता आणि आज आहे. आज त्यांनी आमंत्रण दिल्यावर मला त्यांचं आमंत्रण नाकारता येण्यासारखं नव्हतंच आणि त्यानिमित्ताने या ठिकाणी आलो. आज त्यांच्याबरोबर असलेले सर्व त्यांनी सांगितलं या ठिकाणी आज बेटसागऱ्यामध्ये फक्त 3च यांच्याबद्दल 3 लोक फक्त इथे राहत आहे, बाकी सगळं व्यवसायाच्या निमित्ताने बाहेरगावी गेले आणि आपली उपजीविका त्यांनी त्या दुसरीकडे आजपर्यंत निर्वाह केला आणि आज या कार्यक्रमासाठी सर्व एकत्र आले. मी आज जरी त्यांचा कोणाचा परिचय नसला तरी मी सगळ्यांना या निमित्ताने त्यांचं अविष्ट चिंतन करतो आणि त्यांचं भावी आयुष्य आरोग्यदायी सुख समृद्धीत जावं अशी ईश्वराची प्रार्थना करून त्यांना शुभेच्छा देऊन थांबतो. सरकारी अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी उपस्थित सर्व मान्यवर, बरोबर ना अशोक महाराज? पूर्वी जेव्हा सगळीच मंडळी ते शिकलेली नसल्या कारणाने जो शाळेचा पहिला दिवस असेल ती जन्मतारीख लावण्याची कायदेशीर प्रथा होती. आज इयत्ता 7वीची 1975ची बॅच की ज्यांचा जन्म 1963 साली झाला, त्या संपूर्ण बॅचचा अभिष्ट चिंतन सोहळा आज आपल्या सर्वांच्या साक्षीने संपन्न होत आहे. या कार्यक्रमाचं म्हणजे मुख्य जी विचार आहे किंवा त्याची रचना आहे ती आमचे मित्र परशुराम कथले सर यांच्या मनात आल्याने त्यांनी हा संपूर्ण त्यांच्या त्यावेळेच्या बॅचला एकत्र करून सगळ्यांना बरोबर घेऊन हा कार्यक्रमाचं आयोजन केलं. मी मनापासून सर्वांना धन्यवाद देतो आणि त्यांचं सगळ्यांचं उर्वरित आयुष्य सुखाचं समृद्धीत जावं अशी परमेश्वराची प्रार्थना करतो आणि थांबतो. आजच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं शिवंगेकर महाराज, मगर गुरुजी तसेच सर्वच परिसरातून पंचक्रोशीतून आलेले मान्यवर, खरं तर हा सोहळा एक नाविन्यपूर्व सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि आमचे मार्गदर्शक कथले सर यांनी सर्व यथेच्छा सुंदर नियोजन या ठिकाणी केलं आणि हा संपूर्ण सुंदर सोहळा या ठिकाणी घडवून आणत आहे. खरं तर 1963 साली जन्मलेल्या या सर्व महाशयांनी एकत्र येणं आणि त्यांचा 7वीतला जो बॅच असेल त्यांनी एकत्र येऊन हा सोहळा साजरा करणं हा एक
आपण त्याला आता असं म्हणूया की शरशरा युक्त योग आहे. कारण असं कोणी एवढा मोठा प्रमाणात सोहळा कधी कुठे कोणत्याच गावात साजरा होताना दिसत नाही. आज वेलजाळी सरांचा वावी येथे कार्यक्रम अभिष्टचिंतनाचा कार्यक्रम साजरा होत आहे. तिकडे पण बरेच गावकरी त्या ठिकाणी गेलेले आहेत. मी भविष्यात यांचा सर्वांचं ज्यांचा अभिष्टचिंतन सोहळा या ठिकाणी साजरा होत आहे अशांना त्यांचं आरोग्य सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीत जावो असे इच्छा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. पुन्हा पुन्हा तुमचा जन्मदिवस यावा, पुन्हा पुन्हा तुमचा जन्मदिवस यावा, पुन्हा नव्या वाटेवरून नवा प्रवास व्हावा, पुन्हा नव्या वाटेवरून नवा प्रवास व्हावा, पुन्हा अनुभवावे तुम्ही. बीटसाखरे गावामध्ये हा काही सामुदायिक अभिष्टचिंतन सोहळा पार पडत आहे. या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित शिंगवेकर महाराज, मगर गुरुजी आणि सर्वच मान्यवर, समोर उपस्थित बीटसाखरे गाव तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि ह्या ज्यांचा अभिष्टचिंतन सोहळा आहे त्यांच्यावर प्रेम करणारे त्यांचे सर्व नातेवाईक आप्तेष्ट सर्वांचं मी कमिटीच्या वतीने स्वागत करतो. खरं तर वाढदिवसाचा कार्यक्रम ठरला आणि त्यातले सरांनी मला सांगितलं आहे की 1 तारखेला आम्ही सर्वच मित्र जे 7वीला बरोबर होतो अशा सर्वच मित्रांनी आम्ही सामुदायिक असा वाढदिवसाचा कार्यक्रम करणार आहोत आणि त्या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांना उपस्थित व्हायचं आहे. खरं तर कतले सरांची माझी मैत्री 1992ला झाली, परंतु त्यांची माझी खरी मैत्री आता जोशी सरांनी सांगितलं ते आमच्या देवगावच्या शाळेमध्ये भाऊसाहेब होते. सांगायला हरकत नाही जोशी सर. जेव्हा ते देवगावच्या शाळेत भाऊसाहेब होते तेव्हा आम्ही सर्वांनी ठरवलं की BPEd करायचं आणि त्यासाठी मी त्यांना घेण्यासाठी देवगावला आलो. तर ते अक्षरशः BPEd करायचंच नाही मला असंच त्यांचं म्हणणं होतं. मी बळबळ त्यांच्या अंगात शर्ट घालून त्यांना गाडीत बसून औरंगाबादला घेऊन गेलो. आम्ही 5-6 मित्रांनी BPEdसाठी ॲडमिशन घेतलं आणि कतले सरांचा फॉर्म रिजेक्ट झाला कारण त्यांचं वयाची अटीमध्ये ते बसत नव्हते. आम्ही त्या शिक्षण संस्थेचे जे संचालक होते त्यांना विनंती केली काही करा, त्यांचं नाव तुम्ही ॲड करा आणि त्यांनी आमची विनंती मान्य केली. आम्ही सर्वांनी BPEd केलं आणि कतले सर एकटेच PT टीचर झाले आणि बाकी सगळे जागेवर राहिले. म्हणजे खरं नशिबान माणूस. म्हणजे बळजबरीने BPEd केलं. एज बार होत असतानाही बळजबरीने ॲडमिशन ठेवलं, BPEd झाले आणि त्यांना लगेच MEPमध्ये PT टीचरची नोकरी मिळाली. म्हणजे आणि त्या BPEdच्या काळामध्ये औरंगाबादला जेव्हा आम्ही बरोबर राहिलो त्यावेळेस बरेचसे आमचे अनुभव आहे. सामुदायिक असे थोरात सर होते, हंडोरे होते, कोणीही PT टीचर झाले नाही. थोरात सर अजूनही भाऊसाहेबच आहे, पण योग लागता, योग जोडून आले आणि कतले सर PT टीचर झाले. या वाढदिवसाच्या निमित्ताने मी सर्व या अभिष्टचिंतन सोहळ्याचे जे काही कमिटीचे लोक आहेत त्यांचं मी खरोखर आभार मानेल की इतक्या छान आणि सुंदर पद्धतीने त्यांनी हे आयोजन केलं आहे आणि त्यानंतर सर्वांना असा स्वादिष्ट असा भोजनाचा आनंदसुद्धा घेण्याची व्यवस्था केलेली आहे. मी सर्वांना पुढच्या भावी वाटचालीस एकदम शुभेच्छा देतो. त्यांचं भावी आयुष्य सुखाचं समृद्धीचं आणि त्यातली त्यात निरोगी जावं अशी मी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो आणि त्यांना त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देतो. धन्यवाद. मगर गुरुजी सर, शिंदे गुरुजी सर आणि आवर्जून उपस्थित असलेले सिंगवेकरजी, से घुमरे साहेब या सर्वांचं मी प्रथमतः वंदन करतो. आग्रह धरणार नाही, त्यांना उत्तम आरोग्य लाभो हीच इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. आज ज्यांचे वाढदिवस आहेत, सरकारी वाढदिवस सांगितलं मला कांदळकर सरांनी, मगर गुरुजींनीच लावलेली ते 1 तारखेची. ठीक आहे, सर्वांना मी शुभेच्छा देतो. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने या सर्व लोकांवर प्रेम करणारे बाराशेर कोकाटे, हेमंत नाना वाजे, तत्तुशेठ घुमरे, त्यानंतर सर्व मान्यवर उपस्थित आहेत. या सर्व मान्यवरांच्या वतीने मी कतले सरांना आणि त्यांच्या सर्व टीमला या वाढदिवसानिमित्त त्यांना चांगलं आरोग्य लावो, सुखसंपत्ती लावो आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद तांबे सर. सन्माननीय
भारत भीमाजी चतुर, चे बंधू कासार साहेब, श्रीयुत गौतम चुनीलाल वाघ साहेब, सन्माननीय आमचे बंधू सुदाम पुंडलिक कासार. हजेरी देता का तुम्ही? मगर गुरुजींनाच बोलावं लागलं असतं. आणि या 7 रत्नांच्या सोबत त्या काळामध्ये विचार करा तो काळ कसा असेल. त्या 2 भगिनी की ज्यांना आज या सर्वांच्या समवेत या व्यासपीठावर बसण्याचा मान मिळाला, अशा सन्माननीय सौ विमल कारभारी साळुंके उर्फ पगारेताई, सौ मुक्ताबाई कचरू चतुर खताळेताई, सन्माननीय सुखांच्या आगर मीठ सागर या उक्तीप्रमाणे आज या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या या नगरीमध्ये एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होत आहे. 1975ची बॅच आणि सर्व विद्यार्थी आणि गुरुजींच्या साक्षीने हा कार्यक्रम होतोय. खरोखर जे संयोजक आहेत त्यांचे पहिल्यांदा मी आभार मानतो. 30-32 वर्षापूर्वी कटले सरांची आणि आमची मैत्री झाली. आत्ता बोललेले तांबे सर आणि कटले सर दोघं जण अनेक वर्ष वडाळीमध्ये त्यांनी काम केलेलं होतं आणि मी शिक्षक संघटनेचं काम करत असल्यामुळं त्या दोघांनाही त्या ठिकाणी सिन्नरमध्ये आम्ही गेलो. त्यांनी प्लॉट घेतले, बांधकाम केले आणि संघटनेच्या कामाला सुरुवात केली. पण आमचा परिश्रम म्हणजे सौता परिश्रम हा मात्र खऱ्या अर्थानं आमच्या शिक्षकांमध्ये एक चांगल्या प्रकारचं काम करून गेला. संघटनेमध्ये काम केलं, इथं राजकारण सुद्धा त्यांनी केलं, गावामध्ये राजकारण केलं, आमच्या सोसायटीमध्ये सुद्धा संचालक म्हणून काम केलं आणि आजही खऱ्या अर्थानं बरोबरचे सर्व जे काही मित्रमैत्रिणी आहेत त्यांना एकत्र करून हा कार्यक्रम त्यांनी घडून आणला. हे त्याचं खरं कौशल्य आहे आणि म्हणून मी अधिक न बोलता वेळ खूप झालेला आहे तर यांना चांगल्या प्रकारचा कार्यक्रम आमच्या मित्रांनी घडून आणला म्हणून मी त्यांची सर्व ही जी टीम आहे त्या टीमला आपल्या सर्वांच्या वतीनं पुढच्या काळासाठी शुभेच्छा देतो. तुम जीव हजारो साल, हर साल के दिनो 50,000. धन्यवाद. आमचे हितचिंतक मी काल परवाच त्यांची एक पत्रिका टाकली होती, त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या आणि आजही मी त्यांना पुढील आयुष्याकरता खूप खूप शुभेच्छा. पुढचं आयुष्य त्यांचं सुखाचं समृद्धीचं जावं अशी मी सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांच्या तर्फे प्रार्थना करतो आणि त्यांना पुनश्च एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद. आंबेडकर महाराज तसेच अशोक महाराज, आमचे पितृतुल्य भगीरथ बाबा व आज ज्यांचा सरकारी वाढदिवस आहे ते असे सर्व नवरत्न, त्यामध्ये कथले सर आहे. कथले सर हे यांची आमची ओळख तशी जुनीच आहे, पण ज्यावेळेस त्यांनी MBPमध्ये मला तालुक्याच्या ठिकाणी रिटायर व्हायचं आहे आणि तुम्ही माझी बदली वडाळी येथे करावी, त्या पद्धतीने मी त्यांची बदली वडाळी येथे केली आणि त्यांचा रिटायरमेंटचा कार्यक्रमसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने झाला. असे कथले सर, त्याचप्रमाणे इतर सर्व वाढदिवसानिमित्त उपस्थित असलेले सर्व सत्कारमूर्ती आणि सर्वात महत्त्वाचं मगर सर, त्यांच्याकडे बघितलं तर ते अजून तरुण दिसतात आणि विद्यार्थी त्यांच्यापेक्षा तरुण दिसत नाही, असे मगर सर. आणि त्यांनी सर्वांना छड्या मारल्या, पण उद्योगी आपण म्हणतो उद्योगी विद्यार्थी राहतोय, वात्रट विद्यार्थी राहतो, त्याप्रमाणे कथले सरांनी त्यांच्या 2दा छड्या चुकवल्या. सर असं चांगलं नाही, तुम्ही स्वतः प्रिपेअर्ड असताना छडी चुकवली हे चांगलं नाही. विद्यार्थ्यांना छड्या देताना तुम्हाला बरं वाटलं आणि आता छडी का बरं चुकवली तुम्ही? ठीक आहे. आज कार्यक्रमाला भरत शेठ कोकाटे, त्याचप्रमाणे सर्व तांबे सर, आरोडे सर, जाधव सर, त्यावर ॲडव्होकेट चतुर सर, हे सर्वजण उपस्थित आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या नवरत्नावर प्रेम करणारे तुम्ही सर्व आपेष्ट नातेवाईक, मित्रमंडळी वगैरे सर्व उपस्थित राहिले आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहील, त्याबद्दल मी सर्व
सर्वांच्या वतीने या नवरत्नांच्या वतीने तुमचे स्वागत करतो, आभार मानतो आणि या सर्वांना पुढील आयुष्य सुख समृद्धीचं जावो, त्यांचं सांपत्तिक वगैरे इतर सगळ्या गोष्टी भरभराटीच्या हो अशी शुभेच्छा देतो आणि थांबतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आसमान की बुलंदियों पर नाम हो आपका, चांद की धरती पर माननीय मगर गुरुजी आणि त्यानंतर सन्माननीय तुमच्या छाती क्षितिजावरती रंगांची झाली दाटी, सारी सृष्टी फुलून गेली तुमच्या या सोहळ्यासाठी. तुमच्यासाठी वसंत यावा प्रत्येक क्षणाचे पायी, परिपूर्तीच्या यशोदूपातून तुमच्या सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस. जमलेले हरिभक्तपरायण अशोक महाराज यांचे सहकारी, गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, इष्टमित्र, पाहुणे मंडळी, एक गोष्ट विसरून जाईल म्हणून अगोदरच सांगतो की श्रद्धांजली वाहताना कुणीतरी सांगितलं की त्यांना आपण श्रद्धांजली वाहू. फुलगावामध्ये जे घडलं, उद्या कदाचित ते मुस्लिम होते, हिंदू जर आतंकवादी तयार झाले आणि तिथे आपले कोणीतरी भाऊ असले हिंदू आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही हिंदू का मुस्लिम, आपण म्हणू हिंदू. हिंदू आहे ना, जसं मुस्लिमांनी विचारलं होतं की तुला कुराणचं येतं का, तो म्हणेल तुला तू हिंदू आहे तर मग गीता सांग, गीतेचे श्लोक किती येतात, तर तो धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे कसं तरी म्हणेल, तोपर्यंत त्याची गोळी याच्या आरपार निघून गेलेली असेल. म्हणून आता तरी आपल्याला जागा होणं गरजेचं आहे. अतिशय रसाळ असं प्रवचन महाराजांचं मी ऐकलं बऱ्यापैकी आणि शिस्त पण आहे त्यांच्यामध्ये. मध्ये कोणीतरी बोलत होते म्हणे एक तर तुम्ही गप्प राहा नाही तर इथून बोला म्हणे, अशी शिस्त त्यांच्याजवळ आहे. असो, तर हा फार महत्वाचा मुद्दा आहे, प्रवचन झालं म्हणून मी सांगितलं. साधारण 60 वर्षापूर्वी ह्या गावामध्ये एक वेगळं वातावरण होतं आणि त्यावेळेला पुंडलिक भीमाजी कथले दादा यांना एक व्यथा झाली आणि त्यांना असं वाटलं की इथे काहीतरी दैवी विचार या गावामध्ये आले पाहिजे. एक अधिकारी पुरुष तुकाराम बाबा खेडल्या जोंग्याचे, त्यांनी इथे आणलं आणि ह्या गावामध्ये एक दैवी पहाट सुरू झाली, हरिनाम सप्ताह सुरू झाला. आणि त्या काळामध्ये आपले भगीरथदादा चतुर आहेत, वसंत कथले होते नाही का, किसन कथले होते, आपले देशमुख गुरुजी होते त्यावेळेला, आणि बऱ्यापैकी सुरुवात त्यावेळेला झाली. सुरुवात होऊन चालत नाही. आता माऊलीने प्रवचन केलं, माऊली काही दररोज आपल्याला विचारायला येणार नाही की तुम्ही ते करता का, हरिपाठ म्हणता का, नाही का. विचार जरी चांगले असतील परंतु त्या विचारामागे शक्तीचं बळ लागतं. आणि म्हणून बऱ्याच व्यक्तींनी आता सांगितलं की बाबा कथले सरांनी हे केलं ते केलं, या संघशक्ती लागते. संघशक्ती कलियुगी, कलियुगामध्ये संघशक्तीला अतिशय महत्व आहे. आपल्याला सगळं काही करायचं आहे, हे आपल्या विकासासाठी करायचं आहे. इथे गर्दी होईल, पुढच्या वर्षी मोठा हरिनाम सप्ताह होईल, असं याच्यासाठी आपल्याला करायचं नाही, तर आपल्या विकासासाठी आपल्याला करायचं आहे. मला ज्ञानेश्वरी येत नाही परंतु मी एक वेळ ज्ञानेश्वरीमध्ये ऐकलेली कधीतरी, ती सांगतो. माऊलीने सांगितले, तरी बा असे करी या 8 प्रहरा माझारी, मोठके निमिषभरी देतू जाणे. या 8 प्रहरामध्ये जो मोजका क्षण असेल थोडासा, तो क्षण तू देत जाय. तू प्रपंच सोडू नको, बाकीचा काही सोडू नको. तर अशा पद्धतीने ह्या गावामध्ये तो हरिनाम सप्ताह सुरू झाला आणि मला वाटतं आतापर्यंत काहीतरी 60 वर्ष त्या हरिनाम सप्ताहाला झालेले आहेत, नाही का. याच्यामध्ये आपल्या सगळ्या बंधू भगिनींचा सहभाग आहे, जे ज्ञात असतील किंवा अज्ञात असतील. आता विद्यार्थ्यांबद्दल बोलू, नाही का, की ज्यांनी हे सगळं घडवून आणलं. परशुराम कथले, नाही का, कथले सर, हा, ते त्यांचे सगळे सहकारी आले. पण कोणीतरी एखादा सांगणारा पाहिजे असतो, काम करणारे सगळेच असतात. तर व्यक्ती कोणी म्हणेल बदमाश आहे का, नाही, क्रांतिकारी आहे. मी 6वीला त्यांना वर्ग शिक्षक होतो, तर त्यांनी काय सांगितलं म्हणजे गुरुजी तुम्ही माझा पेन बदल करून घेतला, म्हणजे आता ही तक्रार कोणाकडे घेऊन जावी, नाही का. तर असं जे असे लोक असतात ते क्रांती घडवतात आणि म्हणून आपल्याला क्रांती करायची. क्रांती ही डोकं उडून करायची नाही, डोक्यामध्ये असणारे जे विचार आहेत ते बदलून आपल्याला क्रांती करायची. आपल्या गावामध्ये एवढे वर्ष झाले, खूप सगळे माणसं हरिभक्त पारायण होऊन गेले का, नाही, परंतु काही प्रमाणात का होईना ते चालू आहे.
एक वक्त्यांनी सांगितलं की त्यांच्या नशिबात ते होतं. त्यांचं आम्ही ते अर्ज दिला वगैरे, त्यांचं काय वय कमी होत होतं, जास्त होत होतं. आणि बऱ्याच वेळेला आपल्याला सुद्धा असं वाटतं की बा माझ्या नशिबात नसेल, माझ्या नशिबात नव्हतं. परंतु असं नाहीये. गीतेमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे, अधिष्ठानम तथा करता करणम च पृथक विधम विविधाक्ष पृथक चेष्टा दैवम चवात्र पंचम. दैवाला भगवान कृष्णाने 5वं स्थान दिलेले, परंतु आपण काय करतो, त्याला पहिल्या स्थानावर आणतो आणि सगळा मार्ग आपला चुकून जातो. आपण सगळेजण भक्ती करायला, पुरुषार्थ करायला, प्रपंच करायला, सगळ्या गोष्टीला आपण पात्र आहोत. परंतु ती सुद्धा आपल्यामध्ये एक न्यूनगंड, हीनगंड आहे की मला जमणार नाही, मला होणार नाही, ते खूप किचकट नियम असतील, ते मला होणार नाही. परंतु ज्या गीतेचा उल्लेख आपण केला, भगवंताला सगळ्यांची काळजी आहे. भगवंताने गीतेमध्ये स्पष्ट सांगून ठेवलंय 9व्या अध्यायामध्ये, अपीचेचु दुराचारो भजते मानन्य भाग साधुरेवसे मंतव्य सम्यक व्यवस्थितोयसा. अर्जुना, कितीही दुराचारी माणूस असू दे, त्याने जर सांगितलं की मी आता काही चूक झाली असेल, ते सगळं सोडून देईल, तर साधू जेवढा मला प्रिय आहे तेवढाच ती व्यक्ती सुद्धा मला प्रिय आहे. या सगळ्या गोष्टी गीतेमध्ये आहेत. परंतु आपण काय एक सबब सांगतो की मी प्रापंचिक आहे, मला अतिशय काळजी आहे, तुम्ही रिकामटेकडे माणसं असाल. परंतु आपल्या लक्षात येत नाही की जो माणूस प्रापंचिक आहे त्यालाच दैवी विचारांची जास्त गरज आहे. कारण त्याच्या मनाविरुद्ध अनेक घटना घडणार आहेत. हे करावं का ते करावं, पैसा पुरत नाही, अमकं होत नाही, तमकं होत नाही, आरोग्य नीट राहत नाही. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं गीतेत आहेत. आपण आजारी पडलो, किराणा दुकानात जाऊन बसतो, रडत बसतो, चालेल प्रश्न सुटे. तसं गीतेमध्ये सगळ्या गोष्टींचा उल्लेख आहे. आता एखादे वयस्क भाऊ असतील, ते म्हणतील आमची तब्येत बरोबर नाही, याचं काही आहे का? सगळं त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे महाराज, नाही का? युक्त आहार विहारसी युक्त चेष्टसे कर्मसु युक्त स्वप्नावबोधसी योग बोधी दुःखा. अर्जुना, तुला जर तब्येत चांगली ठेवायची असेल तर तुझा आहार, विहार, विचार हा योग्य पाहिजे. मग योग्य आहार कोणता? त्या सगळ्या गोष्टींची उहापोह त्याच्यामध्ये केलेली आहे. परंतु ते आपण ऐकत नाही, आणि न ऐकल्यामुळे आपण आपलं जी अडचण आहे, आपली जी व्यथा आहे, तीच धरून आनंद निर्माण व्हायला पाहिजे. तो आनंद निर्माण होतो. आपल्याला प्रपंच आणि परमार्थ या देहाची कारणे हे काही करायचे, प्रपंच आणि परमार्थ. मग त्याच्यासाठी शरीर चांगलं पाहिजे. शरीर चांगलं कसं ठेवायचं? त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अध्यात्मात आहेत, गीतेत आहेत. परंतु ते आपण बघत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याचा फायदा होत नाही. असो, खूप गोष्टी आहेत, बोलण्यासारखं नाही. मी ज्यावेळी इथे सेवेत होतो, काही शाळेत जायचं आणि घरी यायचं, दुसरं काही. सगळ्यांची श्रद्धा कथले सरांचा इतका आग्रह करण्याने यावाच लागेल. तुमच्या लक्षात आलंच असेल, एका वक्त्याने सांगितलं की विद्यार्थी आगाऊ येतो, शिडी घेत नव्हता, नाही का? तेव्हा पण आगाऊच होता. तर ते बोललं पाहिजे म्हणून या ठिकाणी उभा आहे. काहींना असं वाटेल कोण आहे बुवा, नाही का, कोण शिक्षक होते यांना असं. त्या सगळ्यांनी बऱ्याच वेळा मी असं ऐकलं की त्यांची गुरुजी पण जिवंत आहे, नाही का? म्हणजे पहिला आनंद काय आहे? जिवंत असण्यामध्ये आनंद आहे. आणि मलाच का जिवंत ठेवला असेल भगवंताने, हे सुद्धा आपण विचार केला पाहिजे. कोरोनासारखी महामारी आली, जे धडधाकट होते, डॉक्टर होते, ज्यांना खूप आरोग्याचं ज्ञान होतं, ते मरून गेले. परंतु मीच का जिवंत राहिलो असेल याचा जरी आपण विचार केला, आपल्या वाट्याला आलेलं विविध जे कर्म आहे ते आपल्याला करायचंच आहे. परंतु भागवत सप्ताह ते भावपूर्णतेने चालतो, ते सुद्धा आपल्याला करायचं आहे, नाही का? आपण आता बहुतेक वानप्रस्थ आश्रमामध्ये आहोत. वानप्रस्थ आश्रमामध्ये आपण काय म्हणतो? तो वृद्ध झाला. म्हाताराने म्हणता वृद्ध झाला, बरोबर शब्द वाटतो. वृद्ध झाला म्हणजे काय? त्याच्यामध्ये ज्ञानाची वृद्धी झाली, अनुभवाची वृद्धी झाली. हे जे ज्ञान त्याच्याजवळ आहे, ते ज्ञान घेऊन त्याने दुसऱ्याजवळ जायचंय. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई हे जे होते, यांना कोणी बोलवलं होतं का? त्यांचे सुखदुःख विचारायचे. तर आपल्याला जे जे काही थोडंफार ज्ञान असेल, ते थोडंफार ज्ञान आपण घेऊन दुसऱ्याजवळ जाणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. फार मोठा विषय आहे. कोणी म्हणेल बा या माणसाने जास्तच लावून दिलं, नाही का? आता हे ज्या मला एक पाठवलं, ज्यांना ज्यांना दाखवलं ते म्हणे तुमच्या बरोबर होते का? गेट टुगेदर आहे. हो म्हटलं माझ्या बरोबरच होते. नाही म्हणे मग जाच, नाही का? अशा कावलीने पोटतिडके जे काही विचार सांगितलेले असतील, त्याच्यामधले काही अंशी का होईना विचार जर आपण आपल्या आयुष्यामध्ये आणले, आपण कमी नाही, कुठलीही कमतरता आपल्यामध्ये नाही, ते आपल्याला अगोदर काढून टाकायचे. गीता आपल्याला स्पष्ट सांगते,
सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो मतस्मृती ज्ञान पोहनांचे. प्रत्येकाचं ज्ञान बघून ते फक्त जाणीव आपल्याला नाही, ती जाणीव आपण ठेवू आणि पुढच्या वर्षी पुन्हा त्यांनी आपल्याला बोलवावं, पुन्हा आपण येऊ अशी त्यांना आपण विनंती करू आणि भगवंताचं प्रार्थना करू. एवढे 2 शब्द सांगून मी आपल्या जागा घेतो. धन्यवाद. माननीय त्यानंतर या ठिकाणी कीर्तनकार, प्रवचनकार, भागवतकार सर्व उपस्थित, त्यानंतर मंडपातील सर्व सद्गृहस्थ आणि भगिनी मंडळ या ठिकाणी बोलण्याचा योग मी आला. मला यांना सांगायचं असे, आत्तापर्यंत जे आम्ही या ठिकाणी 16 वर्ष राहिलो, 16 वर्षामध्ये मी घरोघर जाऊन जे काम केलं त्याच आज प्रत्यय आला. त्यांच्या मनामध्ये ज्या सद्भावना निर्माण झाल्या, आपली या ठिकाणी 75ची बॅच एकत्र आणावी अशा प्रकारचा कार्यक्रम परशुराम यांनी आयोजित केला. परशुरामानं आम्ही दुपारच्या वेळेस या ठिकाणी भजन क्लास चालू केला. दुपारी परशुराम यायचा आणि पेटीवर फोटो टाकायचा. असं करता करता या ठिकाणी भजनी मंडळ सुरू झालं. गावात सप्ताह होता, परंतु गाणारे, वाजवणारे आणि ऐकणारे सर्व होते, पण वाजवणारे आणि गाणारे कोणीच नव्हतं. मग त्या काळामध्ये परशुरामने खूप प्रयत्न केले. या ठिकाणी त्याचं अनुकरण म्हणून गावातील काही लोक भजनी मंडळात यायला लागले. आता भजनी मंडळात येणारी मंडळी त्या काळात दैवाधीन कुणी जन्म मध्ये धीरज पुरुष. माझा कोणत्याही कुलात कसाही जन्म झाला असेल, पण त्या कुळाचा उद्धार करणं हे माझं कार्य आहे आणि हे यांच्याकडून घडलेलं आहे. म्हणून आजचा हा सर्वामुखी मंगल बोलवा या न्यायानुसार या ठिकाणी आपण बाहेर तीर्थांच्या किती आंघोळी केल्या, त्या आंघोळीपेक्षा त्याने फक्त बाह्य अंगमांचं स्वच्छ होईल, पण अंतरंगाचा माणूस परमेश्वर जो असतो, तो अंतरंगातला परमेश्वराला आपण जागृत केलं पाहिजे आणि ते सत्कर्मानं जागृत करता येतं. या ओवेद्वारे याचा अर्थ दिला. तीर्थे बाह्य मळूक शाळे, कर्मे आभ्यंतर उजळे, एवं तीर्थे जान निर्मळे सत्कर्मी संपव. सागरेकरांचा आहे. दोघांनाही धन्यवाद देतो आणि सन्माननीय आदरणीय शिंगवेकर महाराज यांना विनंती करतो की कृपया या ठिकाणी आपण आपलं शुभेच्छापर आणि मनोगत त्याचबरोबर मार्गदर्शन सर्वांना करावं अशी विनंती करतो. त्यानंतर सर्वांसाठी कृष्ण हरी. आत्तापर्यंत झालेल्या कार्यक्रमाच्या रूपरेषेत थोडाफार बदल होऊन आहे त्याच व्यवस्थापनिक कार्यक्रम इथपर्यंत व्यवस्थित आणल्याबद्दल धन्यवाद. आणि आत्तापर्यंत श्रद्धांजली, मनोगत, अन्य विषयावर अनेक वक्त्यांनी भाषणं केली. मला असं वाटतंय का आता जे बोलायला पाहिजे ते सगळेच बोलून गेलेले. याच्यापेक्षा काही वेगळं बोललं तर तुम्हाला ऐकायला मजा येईल आणि तेच जर बोललं तर त्याच्यामध्ये नो इंटरेस्ट. आणि राहिला विषय आता सगळ्यांनी पात्र वाढले, कोणी पाणी वाढलं असेल, कोणी दोरणं वाढले असतील, सगळ्या प्रकारचे भांडे वाढून झालेले. पण त्याच्यामध्ये पदार्थ टाकायचं काम आपल्या सर्व उपस्थित जनहितैषी का जी ह्या नवरत्नांच्या कार्यक्रमाकरता आपला बहुमूल्य वेळ खर्च करून या ठिकाणी उपस्थित राहिलात, त्या सर्वांचे ह्या नवरत्नांकडनं हार्दिक स्वागत करून मी 2 शब्द आपल्यासमोर मांडतोय. तसं पाहिलं तर ह्या जगामध्ये जन्म आम्ही धन्य आलो, ह्या जगात आम्ही जन्माला आलो ही धन्यता आहे. आणि धन्यता तेव्हा सुरू होते का ह्या धन्य आलेल्या जन्माला धन्यवान ज्यांनी बनवलं त्या गुरुला धन्यवाद द्यायला हवे. आणि म्हणून संतांनी सांगितलेले श्री गुरु सारिका असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करे. ह्या ओळीवर जर तुम्ही सारासार विचार केला तर सर्व ग्रंथावली किंवा सर्व संत महाराजांचं जे मनोगत आहे ते इथं येऊन नॉन स्टॉप होतं. इथं सगळे बंदच, सगळे रस्ते एकाच जागी होऊन निघतात. अशी ही गुरु परंपरा आहे. आता या ठिकाणी जे व्यवस्थापन चाललेलं आहे, उदरभरण ज्यांनी शिकवलं कसं करावं त्या गुरूंचा सत्कार सोहळा आहे. आणि आम्ही या ठिकाणी कसं तरुण जावं याच्याकरता आम्ही बोलत असतो. तर या ठिकाणी हरिभक्तपरायण घुमरे महाराजांनी आपल्याला जे मार्गदर्शन केले ते गुरु व्याख्याचं केलेलं आहे. आता गुरु म्हणजे काय, तर ज्या घरात तुम्ही राहता त्या घराची दिवार बांधायची असेल तरी गुरु लागतो. म्हणजे गुरु या शब्दाचा अर्थ आहे, तर जर तुम्ही गुरु पाहिला असेल तर एक दोर असतो आणि त्या दोराला एक भोवऱ्यासारखा गोल लोखंड जड असा एक गुरु असतो. तो काय करतो, फक्त त्या भिंतीची दिशा दाखवतो आणि त्या दिशेच्या अनुषंगाने जर तुम्ही ती भिंत उभी केली तर ती भिंत अलगद
ह्या भूतलावर आपलं जीवन स्वरूपी जीवन जगून शेवटी उत्तरोत्तर ती उत्तरायणातल्या काळात म्हणजे भगवंत प्राप्तीची सुद्धा दिशा देऊ शकते, हेच आमच्या ज्ञानोबांनी निवृत्तीदादांनी सांगून दिलेले. ज्याने चालवली ती निर्जीव भिंत. कोणाचा विषय हा? ज्ञानोबांचा. आणि म्हणून आजचं झालेलं जे आहे की धन्य आम्ही जन्म आलो, मानव जन्म मिळाला आणि त्या जन्माला कर्मान ज्या सद्गुरूंनी दिलं त्या गुरूंचं या ठिकाणी शिष्य आणि गुरु या ठिकाणचा चिंतन सोहळा अतिशय या ठिकाणी कथले सरांनी आणि त्यांचे साथीदारांनी केला. त्यात आपल्यासारखे त्यांना मानणारे अनेक भाविक श्रद्धाळू लोक या ठिकाणी आले. त्यांचं या ठिकाणी त्यांच्यातर्फे आणि माझ्यातर्फे आणि जय बाबाजी आध्यात्मिक ज्ञानसाधना केंद्र अर्थात मीठ सागरेकर असं म्हणायला काही हरकत नाही. माझी संस्कृत असताना काही गोष्टीचं माणसांना स्मरण असायला हवं आणि ते म्हणजे हेच अनुवाद सदा सर्व काळ करुणी गोपाळ शिव काला हा तुकोबारांचा अभंग आहे. आणि याच्यातून एकच दर्शन केलं जातं, एकच सांगितलं जातं. तर या ठिकाणी कोणाचं नाव घेतलं नसेल, कोणाची जास्त देणगी आली असेल, या कार्यक्रमाला जास्त मानधन खर्च केला असेल, आर्थिक धन खर्च केला असेल, अनेक प्रकारचे एकमेकांनी झळ काढली असेल, एखाद्याने कदाचित काही केलंही नसेल, असंही असू शकतं. तर याच्यात ह्या अभंगाचं मार्जनच असं आहे, हेच दर्शवतं का तुम्ही कितीही प्रकारच्या खोड्या करा, मारामाऱ्या करा, लढाया करा, भानगडी करा, पण एखाद्या लहान लेकरासारखं जगा. आजचा कार्यक्रम हा कसा आहे, गेली 60 वर्ष कशी खोडकर वृत्ती असेल, प्रपंचात किती खोटं नाटक कर्म केलं असेल सांगता येत नाही. पण सगळं जण माईकवर आला का सभ्यतेच्या गोष्टी करतो, मागचं काही सांगत नाही. पण तरीही या अभंगातून सगळ्यांना एकच सांगू इच्छितो का कितीही वादविवाद करा, पण लेकरासारखे करा, तरच तुमच्या जीवनाला खरं महत्त्व येईल, खरं रहस्य येईल. अन्यथा वाढदिवसाच्या निमित्त पण सगळ्यांनीच इतका वेळ घेतला का मला बोलायला खूप कमी वेळ दिला. कारण इतर बोलले असेल ते सगळे कसे बोलले तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, त्यात मला ही शंका घेण्याची गरज नाही. पण अशीही या जगाच्या पाठीवर असे प्राणी आहे, मानव आहे का जे जन्माला आले अजून त्यांनाच माहीत नाही. खूप लोक आहे, अजून काही लोकांना भगवत नामस्मरणच माहीत नाही. महाराष्ट्रातला विषय सोडून द्या, जेव्हा आम्ही बाहेर राज्यामध्ये जातो आणि तिथं कार्यक्रमाचं नियोजन केल्यानंतर अशा पोलला आम्ही विठ्ठलाचे, तुकोबारायांचे, पैठणकरांचे असे कॅलेंडर लावतो, फोटो लावतो. तर तिथले लोक आम्हाला विचारतात हे क्या आहे. मला सांगा, प्रचार आणि प्रसार माध्यम आपण किती मागं आहोत याची कधी कल्पना केली का? तुमच्या गावात होत असणारा सप्ताही तुमच्या गावातल्या काही लोकांना माहीत नसतो. तो काल्याच्या दिवशी थोडंफार ज्ञात होतं, तेही गावात काढलेल्या मिरवणुकीमुळे. बाकीचे 7 दिवस, पहिला दिवस या दिवशी मला दिला होता. या सप्त्या काळातला पहिला दिवस माझी सेवा होती. लोक येण्यासारखे कुठेतरी मागं पुढे बसले होते. 10व्याला जशी लोक बसतात ना, अशी पहिल्या दिवसाच्या कीर्तनाला बसलेले श्रोता भरतात. शिस्त आहे का? 70 वर्ष 60 वर्ष सप्ताह केला, तुम्ही शिकले काय? सांगा ना मला, काय शिकलंय? याचा अर्थ आपल्याकडे प्रचार आणि प्रसार खूप कमी आहे. अलीकडचा महात्मा आहे, साईबाबा आहे. जगाच्या पाठीवर प्रत्येक घरात साईबाबांचा फोटो आहे. आणि आमच्या श्रीकृष्णाला, विठ्ठलाला विचारतायत लोक, हे कोण आहे? कुठल्या तराला आहे आपण? माझ्या बोलण्याचा अर्थ समजला असेल. आणि म्हणून तुकोबाराने सांगितले, वेदाचा तो अर्थ अमासीच ठाव, येराने व्हावं भार माथा. अर्थ काय झाला रे? तुम्ही तुमच्या आई वडिलांनाच आधी स्थानबद्ध करा, त्यांना मान्यता द्या. आपल्याला घरातला बाप कळत नाही, घरातला आजोबा कळत नाही. आणि वेद या शब्दाचा अर्थ आहे का जे तुमच्या प्रापंचिक जीवनाला हवं असो, या कधी आर्थिक जीवनाला असो, या तुमच्या कुठल्याही कर्मठ कार्याला ज्या वस्तुस्थितीचा उपयोग होतो, असं ज्ञान आपल्याला त्या कुटुंबात ज्यांच्याकडनं मिळतं त्याला वेद असं म्हणतात. मग तुमच्या घरातले आजा असेल, वडील असेल, हे फुकट मोठे झाले का? तुमचा प्रपंच फुकट त्यांनी व्यवस्थित बनवला का? तर त्यांच्या अनुषंगाने, त्या विचारधाराने जर तुमचं उर्वरित आयुष्य तुम्ही जगलात तर निश्चित तुम्हाला कधीही प्रपंचात अपयश येणार नाही. याचा अर्थ तेच तुमच्याकरता वेद आहे. वेदाचा अर्थ आपल्या प्रपंच जीवनात उपयोगी येणाऱ्या भाष्याचा अधिकाराने
माझ्या बोलण्याचा अर्थ असा आहे. तेव्हा झालेला कार्यक्रम सगळ्यांच्याच उपस्थितीत सगळ्यांच्याच अनुषंगाने झाला. हा कुठल्याही एकाचा किंवा ह्या 9 जणांचाच आहे असं म्हणता येणार नाही. किंवा तुम्ही सगळेच असते आणि आमच्यासारखे व्यासपीठावर बसलेले नसते तर कोणाकरता असता तो कार्यक्रम याचंही ज्ञान झालं नसतं. म्हणून हा खेळ एकाचा नव्हे अनेकांचा असतो आणि अनेकांनी एकत्र येणं यालाच भगवत विभूतीची एक 75 विभूतीतली एक विभूती असं म्हटलं जातं. मग याच्यामध्ये तुम्ही कोणाचं ऐकून आला त्या ठिकाणी तर सगळ्यांनी बऱ्याच लोकांनी कतले सरांचं नाव घेतलं. 75 विभूतीमध्ये भगवंताची विभूती येते का 100 लोकांचं विचार एकाशी जर मिळते जुळते असेल तर कतले सर काय झाले विभूती आहे. माझं बोलण्याचा अर्थ काय त्यांना मोठेपणा देत नाही मी, पण शास्त्र संकेत सांगतो मी. आणि ह्या काही लोक नावं ठेवत असतात याचा अर्थ लोक त्याला संमती देत नाही, म्हणजे ती विभूती प्राधान्य होत नाही. पण कतले सरांकरता सगळेच लोक आज आपला वेळ 1 वाजत आलाय तरी लोक शांत आहे आणि अगदी निमूटपणे जागा न सोडता बसलेले आहेत. याचा अर्थ कतले सर ही आजच्या कार्यक्रमाची श्रेष्ठ विभूती आहे असं मी जाहीर करतो. आणि तो माझा शिष्य असल्या कारणाने त्याही अनुषंगाने मी त्याच्या पाठीवर प्रेमाची थाप मारून त्यांच्याबरोबर असलेल्या अनेक मित्रपरिवारांचं लाईफ आयुष्य अतिशय सुखा समृद्धीचं जावं आणि त्यांच्या कुटुंबात त्यांना त्यांचं स्थान असंच असावं जे पूर्वीचं होतं हे त्यांना मिळावं हीच मी भगवान प्रभू रामचंद्रांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि जाता जाता आपल्या गावकऱ्यांना सूचना देऊ इच्छितो की ह्या व्यासपीठावर तुम्ही जे नेहमी कार्यक्रमाचं आराम त्याने जखम केले आजही टोचू राहिलेले. तर आता मी चप्पल घालून वर आलो असतो तर तुम्ही मला मूर्ख मानलं असतं. आता तसं पाहिलं तर चप्पल म्हणजे काय हे तुम्हाला माहीत नसेल तर जाता जाता सांगून ठेवतो. चप्पल हा साक्षात भगवंताचाच एक पार्ट आहे. माता कुंती आपले द्रौपदीला ज्यावेळेस 5 पांडव नसतील म्हणजेच कोणाचे पती हे द्रौपदीचे, आणि हे जाणून घेण्यासाठी द्रौपदीला स्वतः भगवान श्रीकृष्ण शिवमंदिरात घेऊन जात आहेत. पावसाळी दिवस असतात आणि खांद्यावर घेऊन गेल्यानंतर जेव्हा द्रौपदीला तिथं ठेवलं जातं आणि भीष्माचं दर्शन घ्यायला द्रौपदी वागते तेव्हा केसाचा स्पर्श पायाला होतो आणि मग श्री म्हणून द्रौपदीला वर दिला जातो अष्टपुत्र सौभाग्यवती भव. त्यावेळी द्रौपदी हास्य करते, हसायला लागते. हा माझ्या वचनावर माझ्या शब्दावर माझा विश्वास असं भीष्म चपलावरून दारापुढं चपला जर असेल तर कोणीतरी पाहुणे मंडळी आलेली न सापडणारा माणूस जेव्हा सापडायला लोक निघतात तर एखाद्या विहिरीच्या कडाला जर त्याचं वाहन चप्पल बूट सापडला तर लोक लगेच विहिरीत शोध सुरू करतात का नाही. म्हणजे तुमचा पहिला परिचय देणारी वस्तुस्थिती कोण आहे चप्पल आहे. भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज सद्गुरु किशनपुरी दत्त दत्त दत्त. धन्यवाद. भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधि तरंग तब शुभ नामे जागे तब शुभ आशीष मागे गाये तव जय गाता जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की जय भारत माता की जय. सगळ्यांनी जेवणात यारो दो
हसीन है, ये ना हो तो क्या फिर बोलो ये जिंदगी है, कोई तो हो राज़दार, बेगरज तेरा हो यार, कोई तो हो राज़दार।